राजकारणातल्या मुलं कशी पाहतात लग्नासाठी? फ्रीडम देणारा, मला ह्या क्षेत्रात काम करू देणारा मुलगा डिझर्व करतो. लग्न कधी करणार आहेस? जेव्हा मुलगा मिळेल तेव्हा. अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? अरेंज मॅरेज. नवऱ्याला असं वाटतं वेळ जास्त देणारी मुलगी पाहिजे, परंतु राजकारणी मुली या दौऱ्याला जास्त वेळ देतात आणि म्हणून राजकारणी मुली नकोय, कारण मुलांना डॉमिनेट मुली नकोय. आपल्याकडे पप्पाच डॉल, डॅडीज गर्ल हे असं बनतंय, पण आयन गर्ल असं बनतच नाहीये. त्यामुळे इमेज बिल्ड करणं आणि ती क्लीन ठेवणं हा खूप मोठा टास्क आहे. त्यावेळेस आपला स्ट्रगलिंग पिरियड असतो ना, त्यावेळेस लोकांना वाटतं की ह्या गाडीतून उतरल्या पाहिजे, तेव्हा त्या मोठ्या वाटतं ना. आणि ज्यावेळेस तुम्ही मोठे होता तेव्हा लोकांना हे टू व्हीलरवर आल्याचं कौतुक असतं. तू तुझं आता लग्न कर आणि तिकडून ते बघ नवरा करेल की नाही. काही दौरे ट्रेननी जाऊन केलेले आहेत, बसनी जाऊन दौरे केलेले आहेत. असं नाही की गाडी असलीच पाहिजे. पैसे कमवण्याचं साधन काय असतं? महिलांचे प्रश्न समस्या जसे कायम हायलाइट केले जातात, पण राजकारणातल्या महिला कशा असतात? राजकारणात ज्या तरुण मुली येतात, युवती येतात, त्यांचं आयुष्य कसं असतं, त्यांचं स्ट्रगल कसं असतं? कोणाला फॅमिली बॅकग्राऊंड असतं, कोणाला बॅकग्राऊंड नसतं, कोणी घराणेशाहीतनं आलेलं असतं, कोणाला तो बॅकग्राऊंड नसतो. पण असे काही प्रश्न या महिलांना आज मी विचारणार आहे, जे कुणीच त्यांना विचारले नसतील. आणि आज माझ्यासोबत एक नाही 5 गेस्ट आहेत, 6 गेस्ट आहेत आणि प्रत्येक गेस्ट हे वेगवेगळ्या पक्षातनं आहे. संध्या सोनवणे दादांच्या राष्ट्रवादीत, अजित पवारांच्या राष्ट्रवादीतनं येतात. प्रियंका जोशी ठाकरेंच्या शिवसेनेतनं, भैरवी वाघ भाजपमधनं येतात, शर्मिला योले शिंदेच्या शिवसेनेमधनं येते, पूजा मोरे शेतकरी चळवळीतनं येते आणि डॉक्टर वैष्णवी किराड काँग्रेस पक्षाच्या. का प्रत्येक पक्षातनं मला ठाकरेंची शिवसेना, शिंदेची शिवसेना म्हणावी लागते, दादांची राष्ट्रवादी म्हणावी लागते. आणि यांच्याशी आज आपण भरपूर गप्पा मारणार आहोत. यांचे काय प्रश्न आहेत, काय मुद्दे आहेत, त्यांना काय बोलायचंय, त्यांची एक वेगळी बाजू जाणून घेऊयात. सो हा पॉडकास्टचा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा. 6च्या 6 मुली राजकारणात आहेत, पण तू आधी डॉक्टर वैष्णवी होतीस किंवा वैष्णवी. सो वैष्णवी ते वैष्णवी ताई होण्याचा जो प्रवास आहे, संध्या ते संध्या ताई होण्याचा प्रवास आहे, म्हणजे प्रत्येकाला पूजा ताई, शर्मिला ताई. सो हा प्रवास कसा असतो? म्हणजे राजकारणात येण्यासाठी काय यावंसं वाटलं, काय ती मुवमेंट होती की यावंसं राजकारणात? तू पहिलं उत्तर दे. मुळातच माझ्या घरी चळवळीचा वारसा आहे. माझे आई वडील आजोबा सगळे चळवळीतून पुढे आलेले आहेत आणि तालुक्याच्या चळवळीपासून सुरुवात होऊन ते जिल्ह्यापर्यंत आले. पण मग मला स्पेस मिळत गेली. वडील आणि आईचं बॅकग्राऊंड असल्यामुळे मला राज्याच्या राजकारणात चळवळीच्या माध्यमातून पुढे येण्याची स्पेस सन्माननीय राजू शेट्टी साहेबांमुळे मिळाली. असा कुठलाही विचार नव्हता की मी राजकारणात येईल. मी विद्यार्थी चळवळीत सक्रिय होते. विद्यार्थी चळवळीतून शेतकरी चळवळीकडे मिळाली. पुन्हा काळांतराने विद्यार्थी चळवळ मला आपलीशी वाटायला लागली आणि आपलीशी चळवळ वाटल्यानंतर मग मी पुन्हा एकदा राजकीय प्रवासाला सुरुवात केली. आणि असं ठरवून काही झालेलं नाहीये, ते अपसूक होत गेलेले. अपसूक तू राजकारणात येत गेलीस. म्हणजे तू काय सांगशील की तुला राजकारणात काय यावंसं वाटलं आणि राजकारणात येण्यासाठी काय करावं लागतं? असं स्पेसिफिक काही आहे जे टार्गेट कम्प्लीट करायला लागतं मग आपण पॉलिटिक्स मध्ये येतो? नाही, जनमानसांच्या भावना आपल्या लक्षात आल्या की आपल्याला त्या झोपू देत नाहीत आणि ते ज्यावेळेस आपली झोप उडते आणि त्याच्यावर आपण काम करायला लागतो त्यावेळेस एक समाधान भेटतं. आणि त्या समाधानाची जेव्हा नशा तुमच्यामध्ये निर्माण होते त्यावेळेस आपण आपसुकच त्या राजकारणामध्ये काम करतो. मला वाटतं मी 4वी-5वीला ज्या शाळेमध्ये होते ती शाळा म्हणजे सरस्वती भुवन. तिथं आमच्या इलेक्शन्स व्हायच्या आणि त्यावेळेसपासून मग इलेक्शन, ते वोटिंग, मतदान करणे, चिन्ह सिलेक्ट करणे, ह्या सगळ्या प्रक्रिया मला आवडायच्या. आणि त्यावेळेस सुद्धा शाळेमध्ये एखादी मुलगी आजारी पडली तर मग तिला रिक्षामध्ये टाकून घरापर्यंत पोहोचवून पुन्हा शाळेत येणं, अशा गोष्टी मी करायचे. आणि त्याच काळामध्ये नंतर मग गावाकडे असल्यामुळं, माझं गाव मिरगाव आहे गेवराई तालुक्यातलं, तिथल्या लोकांचे मी प्रश्न पाहिले आणि प्रचंड लाचारी पाहिली मी पुढाऱ्यांसमोर जी कार्यकर्ते करतात, लोक करतात. आणि मग त्याच्यातून मला चीड निर्माण झाली की आपण आपलंच खातोय, आपण आपलंच गायला पाहिजे, तर आपण एवढी लाचारी का करतो प्रस्थापित पुढाऱ्यांची? आणि तो राग निर्माण झाला आणि एक व्यासपीठ त्याच्यासाठी निर्माण करायचं असं मला वाटलं आणि म्हणून मग ते व्यासपीठ निर्माण करण्यासाठी आम्ही राजकारणात आलो. म्हणजे एक चीड होती प्रस्थापितांच्या विरोधामध्ये. आपला सामान्यांचा एक व्हॉइस असला पाहिजे, एक व्यासपीठ असलं पाहिजे, त्यातून राजकारणात आले. आणि ज्यावेळेस मी समाजातल्या अशा घटना पाहते त्यावेळेस मला रात्री झोप लागत नाही. म्हणजे शेणामुतत हात घालणारे आम्ही महिला पाहतो. आजपर्यंत बघितलं तर 9 महिने 9 दिवसाची महिला सुद्धा शेतामध्ये काम करते. तिला कळा येईपर्यंत म्हणजे ती कापूस वेचत असते आणि नंतर तिला आरोग्याचं काहीच नाही.
तिच्यासाठी कोणी काम करणार सुद्धा नाही. आपण आरोग्य विभाग एवढा मोठा आहे राज्यामध्ये, पण तिच्यासाठी काम करणार कोण आहे? ह्या वेदना ज्यावेळेस समजायला लागल्या तेव्हा झोप येत नाही. आणि मग ह्यातून राजकारणामध्ये यावं वाटलं, काम करावं लागलं, लोक भेटत गेले आणि प्रवास सुरू झाला. येस. संध्या, तू काय सांगशील? संध्या ते संध्या ताई हा प्रवास कसा झाला? एक आव्हान असतं की सामान्य कुटुंबातील ज्याला बॅकग्राऊंड नाहीये अशा मुली राजकारणात टिकू शकतात का, आणि खरं तर टिकू कशा शकतील हे आव्हान सिद्ध करण्यासाठी हा राजकारणाचा प्रवास. तुम्ही करिअर करताय राजकारणामध्ये, सोशल मीडियावरती तुमचा वावर खूप असतो. जेव्हा सोशल मीडियावरती तुम्ही फोटोज टाकतात, स्टेटस टाकतात, तेव्हा सोशल मीडियावरचे फॉलोअर्स किती मॅटर करतात राजकारणात? काय सांगशील? खूप माहिती करतात. माझ्या अशा अनेक मैत्रिणी आहेत की त्यांचे 2 अकाउंट्स आहेत. त्या म्हणतात राजकीय एक वेगळं ठेवूयात आणि पर्सनल एक वेगळं ठेवूयात. जे पर्सनल फोटो आहे म्हणजे समजा जीन्सचा फोटो आपण इकडे नको पोस्ट करूया, तुगाच ट्रोल. म्हणजे पायाला लावायच्या नेलपेंट पासून तर बाहेर वावरताना केस कसे घालायचे इथे, केसापासून नखापर्यंत आम्हाला सगळी म्हणजे समाजाने आम्हाला बांधून ठेवलं ना. काही आमच्यासाठी नियम आहेत सोपं. काय ते सो-कॉल्ड नियम काय असू पाळावे शकतात? लागतात असं त्यांची म्हणजे पर्सनल अकाउंट एक वेगळं, म्हणजे पब्लिक अकाउंट एक वेगळं, असं का म्हणजे करावं लागतं? ते जनरली पुरुषांसाठी नसतं ना. आम्हाला त्या मर्यादा पाळाव्या लागतात, तर मग लोक जज करतात. मग आता तोच प्रश्न आहे की किती फॉर्मल राहावं लागतं या क्षेत्रामध्ये, की तुम्ही राजकारणात वावरता आणि वावरताना तुम्हाला फॉर्मल्सच का घालावे लागतात? पंजाबी ड्रेस, ओढणीचे ड्रेस, कुर्ते किंवा साड्या. जीन्स मध्ये का नाही वावरत तुम्ही मुली? किंवा ब्लेझर असतील, शर्ट्स असतील, टी शर्ट्स असतील, का आपल्या महिला राजकारणात फॉर्मल्स मध्येच का दिसतात, कॅज्युअल कपड्यांमध्ये का नाही दिसत? वैष्णवी, तू काय सांगशील? आपली जी भारतीय संस्कृती आहे, जेव्हा आपण एक रेप्रेझेंटेटिव्ह आहोत समाजाच्या, तर आपण एक भारतीय नागरिक म्हणून आपला जे पेहरावा आहे आधीपासूनच्या काळात, तर तो असाच राहिलेला आहे की अंगप्रदर्शन नाहीये, किंवा आपण एक साडीमध्ये आपण एक स्त्रीला बघतो, ते आपली भारतीय संस्कृती आहे. तर ते आपल्याला जपलं पाहिजे, कारण की ते आपण जोपासलं नाही तर आपण समाजाला काय एक मेसेज म्हणून देणार. म्हणून आपला असा पेहरावा असलंच पाहिजे आणि ते अति योग्य पण आहे. काय वाटतं भैरवी, हे सगळं पाहतेस जेव्हा तू मुलींना, पंजाबी ड्रेस कंपल्शन असतं का राजकारणात? का असं कोणी ठरवून टाकलाय नियम? मला नाही वाटत. तो आपण व्यक्ती स्वातंत्र्याचा जेव्हा गोष्टी करतो ते स्वतःही त्याच कॉन्फिडन्सने आपण वावरले. मी जीन्सही घालते, मी आर्किटेक्ट आहे बाय प्रोफेशन, मी जीन्सही घालते, मी फॉर्मल्सही घालते, मी पंजाबी ड्रेसेस पण घालते आणि मी वेळ पडली तर साडी पण घालते. कुठे जायचं याच्यावर मी माझा निर्णय घेते. त्याचं मला वाटतं मला स्वातंत्र्य आहे आणि त्याला जज करणारे पण ठीक आहे, आपण प्रत्येकाच्या टीकेवर उत्तर देणं आपल्याला अपेक्षित नाही. आपण इथे आता काहीतरी समाजासाठी देणं लागतो म्हणून आपण काम करतो वेगवेगळ्या भावनेतून. आता आपण असं ऐकलं, जसं ताई म्हटलं, आपण आपली संस्कृती जोपासली पाहिजे आणि संस्कृती आहे. शेवटी कोणत्याही देशाचा विकास त्यांच्या संस्कृतीचा जसा विकास होतो तसा त्या देशाचाही त्याच विचारांवर विकास होतो असं मला वाटतं. आणि त्यामुळे मला नाही वाटत की पेहरावाचं रेस्ट्रिक्शन, हा अंगप्रदर्शनाच्या विरोधात मी नक्कीच आहे, परंतु रेस्ट्रिक्शन आहे असं कोणी घालून दिलेलं नाही. बघणाऱ्यांच्या नजरा असतात, त्या रोखण्यासाठी आपण आपल्या स्वतःला घातलेलं ते रेस्ट्रिक्शन. कुठेतरी आपण तो चेंज आणायला हवाय का? तितकं ते फ्री आणि तितकं ते नॅचरल राहिलं पाहिजे कपड्यांवरनं. काय वाटतं? का आवडतं म्हणून हा भाग वेगळा आहे पूर्ण, पण तुला आवडतं तर इतर मुलींना आवडेलच असं नाही. ग्रामीण भागातून आल्यावरती आपल्याला पंजाबी ड्रेसेस घालणं, ओढणीचे ड्रेसेस घालण्याची सवय असते, पण शहरातल्या ज्या कार्यकर्त्या मुली असतात, पदाधिकारी, त्या देखील फॉर्मल्स मध्ये दिसतात, म्हणजे पंजाबी ड्रेसेस मध्ये. काय सांगशील? असं नाहीये. आता 2014 ते 25 पर्यंत म्हणजे गेली 10-11 वर्ष आम्ही पुण्यात विद्यार्थी चळवळीतून पुढे आलो. काही जण अजूनही जीन्स घालतात, कुर्ती घालतात, असं काही मला फारसा बदल वाटत नाही. प्रत्येकाचं स्वातंत्र्य आहे, कुठला ड्रेस घालायचा, कुठले काय पेहराव करायचा, अजूनही त्याच्यावर मुली फॉर्म आहेत. आता आपल्याच कितीतरी सहकारी आहेत, ह्या बाय प्रोफेशनल आहेत, वकील आहेत, कोणी वेगवेगळ्या भूमिकेत आहेत, ते त्यांची भूमिका पार पाडून त्यांना जे सुटेसे कपडे असेल त्या कपड्यांनुसारच ते कार्यक्रमाच्या ठिकाणी येतात किंवा सहभाग घेतात, राजकारणात असेल किंवा सांस्कृतिक असेल. त्यामुळे मला असं वाटत नाही की कपड्यांचं कुठे बंधन आहे आणि प्रत्येकाची भूमिका वेगवेगळी असू शकते. मला पंजाबी ड्रेस घालायला आवडतं, दुसऱ्या कोणाला आवडेलच असं नाही, पण तिला राजकारणात यायचंय तर ती जीन्स घालून येऊ शकते ना. तर तो तिचा स्वतःचा अँगल आहे. समाज त्याला काय नाव देईल, काय दूषण देईल, हा सध्या तरी डिमांड करत नाही. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि काय घालायचं काय नाही घालायचं ते ज्याचं त्याचं ठरवतंय. त्यामुळे आता तरी कुठे दिसत नाही की पंजाबी ड्रेस
जरी तुमचं मत असेल, ग्रामीण भागातून आलेल्या ती संस्कृती आहे, त्या संस्कृतीत वाढलेल्या मुली आहेत, त्यांना तसं घडवलं गेलेलं असतं. पण जी मुलगी लहानाची मोठी शहराच्या ठिकाणी झाली, तिच्या कपड्यांचा पेहराव त्या ज्या अनुषंगाने ठेवण्यात आला आई वडिलांकडून किंवा तिला जे वाटतं त्याच्यानुसार नंतर येतं, कंटिन्यू होतं पुढे. Yes. बाय नॅचरल. मी पुन्हा त्या विषयाकडे येईल की पर्सनल अकाउंट आणि पब्लिक अकाउंट. सोशल मीडियावरती तुमचं प्रत्येकाचं वेगळं असू शकतं, कोणाचं नसेलही. काय वाटतं, म्हणजे सोशल मीडियावरती संध्या तू सांग की वावरताना बॅनरवर तुमचे फोटो असतात आणि ते नावं बघून तुम्हाला सर्च केलं असेल, रिक्वेस्ट पण येत असतील, डीएम येत असतील, किती डीएम पडतात? नाईस ताई, ग्रेट ताई, छान ताई, वा ताई. ते ताई नावाचं बर्डन घेऊनच खरं तर सोशल मीडिया रिस्ट्रिक्शन्स असतं की आपल्याला अशाच गाण्यांमध्ये रील्स असलं पाहिजे, अशाच पोज मध्ये फोटो असले पाहिजेत, कारण ते ताई नावाचं बर्डन खूप असतं. त्याच्यामुळे रोजच असतं की नाईस ताई, ग्रेट ताई, अशा. हे ताई म्हणणारे जे कार्यकर्ते आहेत किंवा कोणी पण सोशल मीडियावरती तुमचे फॉलोअर्स, सो त्यांच्यामुळे तुमच्यावर बंधन येत असतील की आता मी वन पीस मधला फोटो टाकू की नको, पर्सनल सेल्फी टाकू का नको, मॉर्निंगला टाकला गुड मॉर्निंगचा सेल्फी टाकू की नको, असे रिस्ट्रिक्शन्स असतील तुमच्यावरती. आणि जर टाकलंच तर कोण काय बोलेल पण. म्हणजे मी शाळेमध्ये टॉम बॉय होते, मी कधीच त्यावेळेस पंजाबी ड्रेस घातला नाही. माझ्याकडे एखाद्या कार्यक्रमाला जायचं तर पंजाबी ड्रेस असा सापडायचा सुद्धा नाही. पण जशी मी इंजिनिअरिंगच्या फायनल इयरला असताना राजकारणात आले, पंचायत समितीला उभा राहिले, त्या दिवशीपासून माझ्याकडे आज बघितलं तर सगळे पंजाबी ड्रेसेस आहेत, एकही जीन्स नाहीये. म्हणजे हे रिअल आहे. पण ह्याचा ज्यावेळेस मी सगळ्यांचं ऐकलं त्यावेळेस विचार केला ना, तर आता संध्या जर वन पीस घालून आले आणि मी जर पंजाबी घालणारी गावातली मुलगी आहे, तर मला संध्याकडे बघून असं वाटतं की मी तिची बोलू कसं, ही मॉडर्न मुलगी आहे. म्हणजे समाजासोबत कनेक्ट, ज्यावेळेस आपण समाजासोबत काम करायचं त्यावेळेस आपण त्याच्यासोबत कनेक्ट झालो पाहिजे. मग आपला जो पेहराव आहे ना तो सुद्धा कनेक्टसाठी खूप महत्वाचा आहे. गावातली मुलगी पंजाबी ड्रेस घालते आणि मी तर तिथे लिपस्टिक घालून जीन्स पॅन्ट घालून गेले ना, तिची माझी कनेक्टिव्हिटी होऊच शकत नाही, कारण की मी मॅडम होते ना, मी ताई राहत नाही. लिपस्टिक लावल्यानंतर जीन्स घातल्यानंतर आणि म्हणून दरी निर्माण होते. आणि म्हणून आम्ही वन पीस वगैरे तर नंतर राजकारणात आल्यापासून मी घातला नाही. पण मी ठरवलंय की माझ्या लग्नाच्या दिवशी संगीताला मी वन पीस घालायचा. मी आतापर्यंत एकही स्लीवलेस घातला नाही, परंतु जे मी 10 वर्षात करू शकले नाही ते मला ह्या 2 महिन्यामध्ये सगळं करायचंय असं मी ठरवलंय. आणि पुन्हा आयुष्यभर पुन्हा त्या गोष्टीचा नाद नाही करायचा. म्हणजे हे होतं, पण हे आम्ही ठरवलंय की आम्हाला समाजासोबत जर कनेक्ट करायचं, 10 लोक बघतात आम्हाला आणि आमचे फॉलोअर्स पण असतात जसं तू म्हटलीस तसं, तर मग आम्हाला फॉलो करणारे लोक आमच्या पेहराव्याला पण फॉलो करतात, आमच्या सगळ्याच गोष्टींना फॉलो करतात. त्यामुळे ते समाजासोबत कनेक्ट होण्यासाठी आम्हाला पंजाबी ड्रेस सोपा जातो. कुठे सोपा जातो म्हणून पंजाबी ड्रेस ओळख होऊन जाते. म्हणजे तुम्ही कंटिन्यू पंजाबी ड्रेस मध्ये असाल ना आणि एखाद्या दिवशी जीन्स घातली ना, तर तुमचे रोजचे ओळखणारी माणसं म्हणून तुम्हाला ओळखतात, अरे तू अशी कशी. म्हणजे असं असतं प्रत्येकाची. माझी चंद्रकोर टिकली बघितली तर पूजा चंद्रकोरच लावते, साधी गोल टिकली लावली तर ही कोण मुलगी. म्हणजे मी अनेक ठिकाणी हॉटेलला वगैरे गेल्यानंतर लोक असं चेक करतात फेसबुकला, ही पूजा मोरेच आहे का, मग ते चंद्रकोर असते त्याच्यावर पण, आणि मी पण चंद्रकोर, हा मग ह्या पूजा मोरेच आहेत, मग बोललं पाहिजे, असं होतं ते. म्हणजे सिग्नेचर ओळख असं झालेलं आहे. काय वाटतं सोशल मीडियामुळं तुमचे जे पब्लिक प्रायव्हेट अकाउंट्स असतात त्याच्यामुळे पर्सनल लाईफ कुठेतरी अफेक्ट होते? हो, डेफिनेटली होते. पण मला असं वाटतं की सोशल मीडिया एक लिमिट पर्यंत त्याचं युजेस झालं पाहिजे. जसं आधी पण तुम्ही एक प्रश्न विचारलं होतं की राजकीय दृष्टिकोनाने जेव्हा तुम्ही काही पोस्ट टाकता तर ती ओके योग्य आहे, ते तुम्ही तुमचं काम एक प्लॅटफॉर्मवरती दाखवताय की मी अमुक प्रकारचं काम करते. पण मला असं वाटतंय की ते एक लिमिट पर्यंत असले पाहिजे. जरी तुमचे 1 मिलियन फॉलोअर्स असतील, 2 मिलियन, ओके, पण त्याचा अर्थ असा नाही की ग्राउंड वरती तेवढाच होल्ड असेल किंवा कनेक्टिव्हिटी तेवढीच असेल. म्हणजे ते एक, म्हणजे मला असं वाटतं की ते एक सोशल मीडिया राजकारण वेगळा आणि ग्राउंड राजकारण वेगळा. खूप छान शब्द वापरलाय, सोशल मीडिया राजकारण. आणि तोच प्रश्न मगाशीचा होता की सोशल मीडियावरती तुम्हाला किती व्ह्यूज मिळतात आणि तुमच्या रील्सला किती व्ह्यूज मिळतात, तुम्हाला किती फॉलोअर्स आहेत, याच्यावरनं तुमचं पोझिशन ठरतं? अजिबात नाही. म्हणजे राजकारणात अलीकडे रील स्टार्स वाढले, त्यांच्या आनंदासाठी टाकत असतील, पण सोशल मीडिया आणि ग्राउंड हे पूर्ण वेगवेगळे, खूप वेगळे. काहीतरी भाकरी चटणी खाताना कारमधला व्हिडिओ, ते आमचं रेग्युलर लाईफ. कधीतरी KFC मध्ये गेलं तर आम्हाला टाकता येईल, भाजी भाकरी हे आमचं रोजच आहे. काही ठिकाणी काही वेळेस आनंद म्हणून टाकतं, पण ही पूर्ण वेगळी लाईफ आहे. त्यामुळे ती एकत्र करण्याचा आग्रह कुणीही करू नये ह्या मताची मी आहे. त्या दोन्ही वेगवेगळ्या असाव्या. रिअल लाईफ आणि रिअल लाईफ याच्यामध्ये खूप मोठा फरक. राजकारण हे रिअल लाईफ आहे, ग्राउंडला टच असणं गरजेचं आहे. तुमचं रील्स आणि तुमच्या व्हिडिओजला ज्या लाईक मिळतात त्याच्यावरती नेता ठरू शकत नाही असं मला वाटतं.
पण हल्ली तरुण पिढी त्याचा फार प्रभाव आहे, म्हणजे इतका भयानक प्रभाव आहे की म्हणजे आता मांडलं पाहिजे की नाही मला माहित नाही, पण हल्ली फॉलोअर्स पण विकत घेतले जातात, लाईक पेड घेतली. काय गरज आहे राजकारणाला याची गरज का भासते? म्हणजे ग्राउंडवर लोकांमध्ये तेवढी ताकद, तेवढी क्षमता, तेवढा टच असेल, मला नाही वाटत सोशल मीडियात ही लोक तुम्हाला विकत घेण्याची गरज आहे. आणि पुन्हा एकदा बॅक टू बेसिक्स जाण्याची गरज आहे. म्हणजे जुने नेते जे होते, आपले जे काही महाराष्ट्रातले जुने नेते होऊन गेले, त्यांचा इतकं म्हणजे लोक आजही त्यांच्या प्रेमात असतात, त्यांच्या आठवणी काढतात. पण आता मधल्या काळात बदललंय पूर्ण. आणि मग तुमचा सोशल मीडियावरचा वावर आणि तुमचं सोशल मीडिया अकाउंट तुम्ही स्वतः हँडल करता, कोणाला दिलंय? नाही, स्वतः निवडणुकीच्या काळामध्ये दिलं होतं, ज्यावेळेस निवडणुकीचा 2 महिन्याचा फेज होता, बाकी स्वतः हँडल करतो. पण आता ते कमेंट वाचणं, लाईक बघणं ते सोडून दिलंय, की प्रत्येकाचा विचार करण्याचा वेगवेगळा असतो. आपण एखादी पोस्ट टाकल्यानंतर त्याचा पहिल्यांदा सुरुवातीला आम्ही ज्यावेळेस राजकारण झालो त्यावेळेस त्या कमेंट्स बघायचो, आणि मग त्या निगेटिव्ह कमेंट असल्यानंतर मग आपण डिमोटिवेट होत होतो. आता पोस्ट टाकून देणे, त्याच्या कमेंट्स मी तरी ओपन करत नाही, खाली पाहिजेच नाही की तुम्ही खाली काय सांगितलं. त्याच्यामुळे आपण आपलं खुश राहतो पोस्ट. आपल्याला माहिती आपण छान केलंय, छान टाकलंय, आपलं मत व्यक्त केलंय, खाली वाचणं बंद करायचं. आणि जेव्हा ट्रोलिंग होतं, ट्रोल केलं जातं, तेव्हा तुमच्या मेंटॅलिटीवरती त्याचं कसं? म्हणजे पहिले प्रेशर व्हायचं, पण आता मी एन्जॉय करते ते ट्रोलिंग पण एन्जॉय करता. काय प्रकारची ट्रोलिंग झाली, काय अनुभव आहे तुझ्याकडे? ट्रोलिंग ज्यावेळेस मी राजू शेट्टी साहेबांकडे काम करत होते शेतकरी संघटनेमध्ये, आणि ते चॅलेंजिंग जात होतं खूप, आणि त्यावेळेस मी विचार केला की आपण पक्षासोबत जाऊन काम करायला पाहिजे. तर त्यावेळेस पण ट्रोल करण्यात आलेलं होतं, परंतु भूमिका घ्याव्या लागतात प्रत्येक वेळेस, आणि मग त्या भूमिका घेतल्या. त्यावेळेस अनेक लोकांचे वेगवेगळे मत होते, पण मला एक वेळ असते, कोणताच घेतलेला निर्णय हा चुकीचा नसतो, फक्त तुम्ही घेतलेला निर्णय हा बरोबर आहे ते सिद्ध करण्यासाठी वेळ जाऊ द्यावा लागतो. त्यासाठी संयम महत्वाचा. पक्ष बदलल्यावरती जे ट्रोलिंग होतं त्याला कसं फेस केलं असतं? शांत राहा, बर्फाचा गोळा बस, बाकी काही त्याच्यावर उत्तर नाही. तुम्ही 4 लोकांना उत्तर देत बसला ना, अजून आपली मानसिकता खराब होते. मी सोशल मीडियाचा वापर जर कोणी पाहिला असेल, मी फार कमी करून टाकलाय. काय गरज आहे का आपलं काम लोकांना दाखवायचं? नाही, आपण काम करतोय, आपल्याला माहितीये, आपल्या पक्षातील नेत्यांना माहितीये, सोशल मीडियाला टाकायची काहीच गरज नाही. मी फार वावर कमी करून टाकलाय सोशल मीडियाचा. त्यामुळे ट्रोलिंगचा आता 2-2.5 वर्षापासून प्रश्न येत नाही, काहीच नाही. एकदम शांत राहायचं आणि आपलं काम करत राहायचं. काय वाटतं, ट्रोल होतात तुम्ही? ट्रोलिंग ना मला साठी मानसिकता आहे. तुम्ही साडीवरचा फोटो टाकला, एखाद्याला ट्रोल करायचा तो करणार. तुम्ही जीन्सवरचा फोटो टाकला, एखाद्याला वाटलं ट्रोल करायचा तो करणार. म्हणजे जसा आपला मगाशी जीन्सचा विषय होता तसा. सुदैवाने मला असा काही योग आला नाही मी ट्रोल होण्याचा, पण मला ते पुन्हा तेच वाटतं की ती मानसिकता आहे. पुन्हा फॉलोअर्स वर येईल, जसं ते पेड आहेत तर बरेच ट्रोलर पण पेड आहेत. म्हणजे हे वास्तव 2 पैशांवरती ट्रोल करणारे. काय वाटतं, हे ट्रोलर्स लोक जे असतात त्याच्यामुळे जी पब्लिसिटी मिळते ती पॉझिटिव्ह असते, निगेटिव्ह असते? संध्याला जास्त आहे सध्या. नाही, आमचा पक्ष स्प्लिट झाला. राजकीय नाही सांगते, ट्रोलर्सच सांगतेय की तुम्ही जेव्हा ती राजकीय भूमिका चेंज करता एका पक्षातून दुसऱ्या पक्षाकडे, किंवा नेता आपण जेव्हा ठरवतो, तेव्हा ट्रोलिंग, म्हणजे माझ्या आयुष्यात पहिल्यांदा ट्रोलिंग तशी मी फेस केली आहे. लेटेस्ट मध्ये पण केली की आता नाही, मी काय ट्रोलिंगला एखादं ट्विट केलं तर त्याला भयंकर ट्रोल होतं, पण ते शेअर जास्त होतं, आणि मग लोक बघतात, तुमचं अकाउंट ओपन करून बघतात की एक्झॅक्टली कोण आहे. आणि लेटेस्ट झालेली जी ट्रोलिंग आहे, मला असं वाटतं याने महाराष्ट्राला कळतं की हिने काम काय केलेलं आहे आणि हिची पार्श्वभूमी काय आहे. पॉझिटिव्ह पण घेतली पाहिजे, आणि कधी कधी मानसिकता जेव्हा कमी होते तेव्हा मला असं वाटतं, जसं यांनी सांगितलं, की इग्नोर केलं पाहिजे. मला हा प्रश्न विचारायचा आहे, पक्षातल्या मुली, महिला तुमच्याशी कसं वागतात? इंटरनल पॉलिटिक्स, बाहेरच्या पक्षाशी तुम्ही सामोरं जाल, त्यांना फेस कराल, निवडणुकीचं राजकारण असेल कोणते, इंटरनल पॉलिटिक्स हा खूप मोठा, ते पर्सनल टू पर्सनल डिपेंड आहे कोण कसं वागतं. असं सगळ्याच महिला सगळ्यांसोबत चांगलं वागतात आणि सगळ्याच महिला सगळ्यांसोबत वाईट वागतात असं काही नाहीये. तुम्ही तुमचे रिलेशन कसे मेंटेन करता ह्याच्यावर पण गोष्ट असतात. आणि बाकी इंटरनल पॉलिटिक्स मध्ये मला असं वाटतं की कुठल्याही पक्षातली महिला जर असली तर महिला म्हणून जर तिला ट्रोलिंग झालं तर सगळ्या महिलांनी ती महिला म्हणून एकत्र यायला पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर ते खूप कमी प्रमाणात मला होतं असं वाटतं. आणि आमच्यापेक्षा ज्या महिला पॉलिटिशियन मोठ्या आहेत ना, त्या काही मापदंडाने घालून ठेवतात. म्हणजे जर आपण उदाहरण घ्यायचं ठरलं तर नाव घ्यायचं नाही ठरलं, पण भाजपच्या एक नेत्या आहेत आणि सध्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या एक नेत्या आहेत, त्या पुरी सोबत काम करायच्या. पण आम्ही त्यांच्याकडे बघतो ना, आम्ही लहान आहेत अजून, त्या आमच्यापेक्षा मोठ्या आहेत, परंतु महिला म्हणून एकमेकींवर ॲलिगेशन होताना त्या दोघी जणी एकत्र येत नाहीत. उलट पक्षाची जबाबदारी दिल्यानंतर त्या एकमेकींवर ॲलिगेशन करतात, हे चुकीचं आहे.
त्यांना हे कळायला पाहिजे, पूजासारखी, संध्यासारखी, शर्मिलासारखी मुली आपल्याकडे पाहतायत, म्हणून ही पण एक आपली जबाबदारी आहे महिला राजकारणी म्हणून की आपण कसं वागलं पाहिजे. मला ते चुकीचं वाटतं ना, तर आमच्यामध्ये ती बॉन्डिंग आम्ही पुढच्या पिढीमध्ये ठेवणार आहे, पण ती त्यांच्यामध्ये व्हायला पाहिजे होती. म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे पाहता, त्यांच्यात ती बॉन्डिंग दिसत नाही, तर तुमच्यात काय होईल असं तुझं म्हणणं आहे? व्हायला पाहिजे होतं. कॉम्पिटिशन हे हेल्दी असलं पाहिजे, परंतु हे इतकं विकोपाचं घडतं कधी कधी की मग इंटरनल पॉलिटिक्स मध्ये तुम्ही एकमेकांशी कम्पेअर करायला लागता. माझा अनुभव असा आहे कम्पॅरिझन मधून मला असं वाटतं, मग कधी कधी आपल्याला असं वाटतं की अरे हिचं काय चाललंय, माझं काय चाललंय. आणि जसं पूजाने सांगितलं की वरच्या लोकांनी असं सेट करून ठेवलेल्या आहेत काही गोष्टी की त्या कधी कधी बदलतच नाहीये. वरची लोक म्हणजे महिला वर्ग, जे सिनियर आहेत ना, त्यांनी त्यांच्या नेत्याला सुद्धा एखादा विषय झाला तर त्यांनी त्यांच्या अध्यक्षाला, नेत्याला सांगितलं पाहिजे की या विषयामध्ये मी ती महिला आहे, तुम्ही माझे अध्यक्ष आहात, पण हा विषय मला चुकीचा आहे, पक्षाची इथे जबाबदारी मी पार नाही पडू शकत, ती महिला माझ्या पाठीमागे उभं राहावं लागेल, हे सांगता आलं पाहिजे महिला नेतृत्वाला सुद्धा. मला असं वाटतं. खरं तर महिला दिनानिमित्त पहिल्यांदा असं कोणीतरी उपक्रम राबवलाय की वेगवेगळ्या पक्षात काम करणाऱ्या तरुणी एकत्र बसवल्या. नाही तर असं चित्र मला वाटतं फार रेअर आपल्याला आढळतं की राजकारणी महिला आणि मुली एकत्र बसून चांगलं डिस्कशन करतात. चांगलं डिस्कशन हे महत्वाचं. केएफसी किंवा कुठलं तरी एखादं कॅफे नाही ना, डिबेट्स होतात ना, वेगवेगळ्या डिबेट्स होतात, पण कॅज्युअल एकत्रित बसणं आणि बोलणं एका चांगल्या विषयावर हे होत. ताईंचा मुद्दा अगदीच बरोबर होता, मी पण सहमत आहे. डिबेट्स खूप होतात आणि आम्ही येताना असा प्रत्येक जणी आलो की एकदम गंभीर होतो, कारण राजकारणी म्हणून आमचा तो ऑरा असतो ना, ताई नमस्कार, जय महाराष्ट्र, हे का कॅज्युअल बोल, हाय शर्मिला कशी आहेस, महिला युवती आहोत आणि कुठेतरी आपण पुढच्या फ्युचरच्या एका, जसं आपण बघतो आपल्या सिनियर्सला, तसं आपल्यालाही कोणीतरी आपले ज्युनियर्स बघतात. त्यांना आपण एक कुठेतरी चेंज दाखवायचं आपण म्हणतोय, पण ते आपल्या आचरणात आणलं पाहिजे. तुमच्यात बॉन्डिंग पाहिजे आज. आणि पुन्हा त्याच्यामध्ये एक पण पाहिजे की संध्या वेगळ्या पक्षामध्ये काम करते, तिची ती स्पेस आहे, तिचं काहीतरी चांगलं झालं, तिला पद भेटलं तर मला आनंदच व्हायला पाहिजे तिच्यासाठी. एक्झॅक्टली. हे आनंद होतो का जेव्हा वेगवेगळ्या पक्षातल्या, ठीक आहे ही वेगळ्या पक्षात आहे म्हणून तुला ती कॉम्पिटिटर नाहीये, पण पुढे जाऊन तुमचा दोघींचा एकच मतदारसंघ आहे, तुम्ही मैत्रिणीच आहात, एकमेकांच्या विरोधात उभं राहायला, ती गोष्ट साहजिक आहे, समजू शकतो, ते निवडणुकांचं राजकारण आहे. पण एका पक्षात मैत्रिणी असूनही एकमेकांच्या विरोधात जे इंटरनल पॉलिटिक्स होतं, सो त्याला फेस करताना मला वाटतं ते फार मोठा टास्क असावा तुमच्याबद्दल. मग पुरुष राजकारण्यांमध्ये आपण विलासराव देशमुख साहेब, गोपीनाथ मुंडे साहेब यांची मैत्री, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महिलाचं असं एखादं उदाहरण का नाही की त्या दोघी जणी रायव्हल आहेत पॉलिटिकली, पण त्या मैत्रिणी आहेत. पुरोगामी महाराष्ट्र म्हणला जातो, परंतु तिथं असं उदाहरण दिसत नाही. मला असं वाटतं येणाऱ्या पिढीने, ज्या आपण सगळ्याच युवती आहोत, आणि मला असं वाटतं महिलांपेक्षाही युवती जी आपण जो सेक्टर सांभाळतोय तो महत्वाचा आहे, आणि आपण जर ते मॉडेल सेट केलं तर मला वाटतं ते घडू शकतं. एक 15-20 वर्षांनी जेव्हा तुमचे इंटरव्ह्यू घेतले जातील कुठल्या मोठ्या चॅनल्सवर, तेव्हा तुम्ही किस्से सांगू शकता, शर्मिला संध्याच्या मैत्रीचे किस्से, आम्ही वेगळ्या पक्षात आहोत पण आमची मैत्री कशी, जसे गोपीनाथ मुंडे आणि देशमुखांचे किस्से सांगितले जातात. सो इतकं ते हेल्दी वेने असायला पाहिजे, पण ते नसतं, तेव्हा ते मेंटली पण खूप अफेक्ट करतं. त्याबद्दल काय सांगशील? म्हणजे ते आपल्यावरती आहे शेवटी की आपल्याला ते कितपत घ्यायचं. जेव्हा आपली एक मैत्रीण आहे, डेफिनेटली ते एक टाइम पिरियड असते किंवा इलेक्शन लढवतोय किंवा एक तो टाइम पिरियड असला पाहिजे, तेवढी मॅच्युरिटी आपल्यामध्ये पाहिजे. कारण की मी परत तेच सांगणार आहे की आपण तो एक्झाम्पल सेट करणार आहोत समाजामध्ये. तर ठीक आहे, आपली मैत्रीण आपल्यापेक्षा जास्त काम चांगलं करतेय, तर शेवटी आपण का आलेलो आहोत या फील्डमध्ये? आपण पण शेवटी काम करण्यासाठी चालू आहे की समाजाकडे आपलं काहीतरी देणं आहे, ते चांगलं काम करण्यासाठी आलं. ती आपली मैत्रीण करते, तर त्याच्यात आपण एक खुशी मानली पाहिजे, आणि ते आपल्यावरती आहे की ते कितपर्यंत आपण ते अफेक्ट करून घेतलं पाहिजे. आणि जर का आपण एकदम चांगल्या भावनेने पुढे चालत राहिलो तर मला नाही वाटत की काय इश्यूज येतील. पण म्हणजे मैत्रीमध्ये पण बाधा नाही येणार, आणि आपलं पण आपण काम करतच राहणार, आणि आपण पण हॅपी राहणार आहे. पण जेलसीची रेषा उंचावण्यापेक्षा आपल्या कामाची जर रेषा हो, उंचावली, पॉइंट आहे. मला वाटतं काम टिपिकली पद्धतीने राजकारणही होईल आणि महाराष्ट्रही चांगलं राजकारण पुढच्या काळात मला वाटतं आपल्या निमित्ताने बघू शकेल. एक्झॅक्टली. आणि एक्झाम्पल सेट करणं गरजेचं आहे, तर मला असं वाटतं या माध्यमातून आपण करू शकतो. येस. आणि असं असायला पाहिजे ना की म्हणजे जे कॉम्पिटिशन असतं मुलींमधलं, महिलांमधलं, तर ते कॉम्पिटिशन त्या याच्यामध्ये तेवढा स्कोप असतो पक्षात की पुरुषांना तुमच्या तुलनेने, मुलींच्या तुलनेने मुलांना जास्त संधी मिळणं, मुलांना पदं मिळणं किंवा एखादी जबाबदारी मिळणं, आणि मुलींना ती कमी मिळते, असं होतं.
हो नाही. डेफिनेटली निश्चित होतं. हो, होतं. त्याच्यात मला एक गोष्ट एक मिनिट आधी पूजेचं उत्तर बघूया. असे राज्यातले अनेक मोठे मोठे पक्ष आहेत की त्यांना काम करणाऱ्या महिलाच भेटत नाहीत मुळामध्ये. कोणते उदाहरण? सगळेच पक्ष आहेत, मी बघितलं त्याच्यामध्ये. म्हणजे मलाही तो इश्यू आला जेव्हा मी मुली शोधत होते हा तुमच्यासारख्या ज्या पॉलिटिकली ऍक्टिव्ह आहेत, तेव्हा मला शोधणं फार अवघड गेलं. म्हणजे ही नाशिकवरनं आलीयस, तू गावाकडनं आलीयस, ह्या इथं मला मिळाल्या, शर्मिला शिर्डीवरनं आलीये. सो ह्या मुली का कमी मिळतात? एकतर याच्यातच उत्तर आहे मला वाटतं. मला तर वाटतं की ह्या मुली घडवण्यामध्ये समाज कमी पडतोय. आयर्न गर्ल घडल्या पाहिजेत आपल्याकडे. पप्पाज डॉल, डॅडीज गर्ल हे असं बनतंय, पण आयर्न गर्ल असं बनतच नाहीये. तर त्या घडवण्यामध्ये मला वाटतं समाज कमी पडतोय आणि त्याच्यामुळे त्या मुली आपल्याला भेटत नाहीयेत. आता ज्यावेळेस मी पवार साहेबांकडे आले, ज्यावेळेस पक्ष फुटला, त्यावेळेस पवार साहेबांनी स्वतः फोन करून मला भेटायला बोलून घेऊन मग त्यांनी मला किसान आघाडीची राज्याची जबाबदारी दिली होती. आता एवढा मोठा पक्ष राज्यामधला, पण पवार साहेबांना सुद्धा हे चॅलेंजिंग होतं. तर मला वाटतं की असं होतं प्रत्येक वेळेस. मुलीच नसतात पक्षामध्ये, युती आघाडीमध्ये काम करणार. काही काही तर पक्ष असे आहेत की त्यांच्या युती आघाडीच नाहीयेत. म्हणजे मी थँक्स टू राष्ट्रवादी की त्यांच्यामध्ये युती आघाडी आहे. मला वाटतं शिवसेनेमध्ये सुद्धा युवा सेना आहे, युती सेना नाहीये त्यांच्यामध्ये. तर किती चॅलेंजेस काम. आणि युती सेना चालवताना संध्याला सुद्धा कळत असेल की आम्ही जरी अध्यक्ष झालो असेल तर खाली ग्राउंडला काम करायला आपल्याला तालुका अध्यक्ष भेटणं खूप अवघड जातं. आणि मुली 18 वर्ष झाल्या, 19 वर्ष झाल्या, त्यांचा लग्नाचा विचार सुरू होतो आणि त्या मुलींचं हे म्हणणं असतं की आम्ही राजकारण करतो, आम्हाला नवरा भेटणार नाही. एक्झॅक्टली. हा मुद्दा खूप सिरियस आहे की राजकारणात ऍक्टिव्ह असलेल्या मुलींची महत्वाकांक्षा असते, त्यांना पुढे राजकारण करायचं असतं, निवडणुका लढवायच्या असतात. तेव्हा मग तुम्ही राजकारणातल्या मुलं कशी पाहता लग्नासाठी? तुम्ही ऑलरेडी मॅरिड आहात, हा प्रश्न या 5 लोकांना आहे. शर्मिला, कसा मुलगा पाहतेस? मुळात मी आता जवळजवळ 10-12 वर्ष चळवळीत आणि राजकारणात घातली आहे. तर मी मला फ्रीडम देणारा, मला ह्या क्षेत्रात काम करू देणारा मुलगा डिझर्व करते किंवा माझी इच्छा तोच आहे की तो मला ह्या फील्डमध्ये काम करू दे. जसं माझ्या आई वडिलांनी मला पूर्ण स्वातंत्र्य दिलं. ठीक आहे, बाहेरच्या दौऱ्यांमध्ये माझे आई वडील आई किंवा वडील दोघांपैकी कोणीतरी एक जण सोबत असतं, कारण की आता सिक्युरिटीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण जर एखादी मुलगी महिला एकटी जर कुठे कार्यक्रमाला गेली तर तिच्या नावाने ताशेरे ओढायचं काम खूप जोरात चालतं. हे प्रत्येक जण फेस करतं आणि ज्यांची लग्न नाहीयेत ना त्यांना प्रचंड हा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे मी बेसिकली एक रूल पाहते, माझ्या प्रत्येक इव्हेंटला माझ्या वडिलांना सोबत घेऊन जाते. परंतु मला लग्नानंतर मला ह्याच फील्डमध्ये ह्याच स्वातंत्र्य देणारे आणि सतत माझ्या सोबत सावलीसारखा उभा असणारा नवरा पाहिजे. एवढी अपेक्षा आहे? एवढीच अपेक्षा आहे. तुझी काय अपेक्षा आहे? माझी अपेक्षा पूर्ण झाली. 23 तारखेला लग्न आहे, अभिनंदन. तुम्हाला सगळ्यांना इन्व्हिटेशन. 23 मार्चला पुण्यातच लग्न आहे माझं. पण माझं असं होतं की मला जर असा मुलगा भेटला चांगला तर मी लग्न करणार, नाहीतर मी लग्न करणार नाही, असं होतं. असं ठरवलं होतं? हो, ठरवलं होतं. पण सुदैवानं तसा लाईफ पार्टनर भेटला. डॉक्टर धनंजय जाधव पुण्याचेच आहेत, विश्रांतवाडीचे. त्यांचं माझं लग्न होत आहे. ते छत्रपती संभाजीराजेंमुळे आमचा हा योग जुळून आला. पण माझ्या बाबतीत हो, संभाजीराजेंनी. आणि आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की सामान्य घरच्या एका मुलीने छत्रपती संभाजीराजेंच्या कुळातल्या एका माणसाने आमचं लग्न जमवलं. पण माझ्या बाबतीत एक छान झालं की माझे जे सासरे आहेत राजारामजी जाधव, त्यांचं लग्न जमवताना ज्यावेळेस आम्ही बसलो त्यावेळेस हुंड्याचा विचार नाही झाला, पैशांबद्दल आम्ही बोललो नाही. मग ते म्हणलं मुलगी ठरवायची. ते म्हणे की माझा मुलगा छान काम करतो आणि अशी छान काम करणारी जर मुलगी मला भेटली तर माझं आयुष्य वाढेल अजून. एवढ्या एका शब्दावर आमचं लग्न जमलं. आणि आता पुण्यामध्ये राहून पुन्हा पॉलिटिकली ऍक्टिव्ह राहून महाराष्ट्रभर काम करायचंय आणि म्हणून आता 23 तारखेला लग्न करते. सपोर्ट मिळाला, मोरली मिळालाय. आणि बाकी तुला काय वाटतं, कसा मुलगा पाहिजे? माझी अशी कुछ हाय एक्सपेक्टेशन्स नाहीये, फक्त रिस्पेक्ट देणारा हवा. सर्वसामान्य घरातलं असलं तरी चालणार आहे आणि माझ्या प्रोफेशनला पण त्यांनी तेवढंच वाव द्यायला पाहिजे, कारण की मी डॉक्टर पण आहे आणि सायमल्टेनियसली मी एक पॉलिटिशियन पण आहे. तर त्यांनी मला तेवढंच रिस्पेक्ट दिलं पाहिजे, माझ्या प्रोफेशनला तेवढंच रिस्पेक्ट दिलं पाहिजे आणि इक्वॉलिटी असली पाहिजे की घरातली काम जरी मी केलेली आहे, जर आता मी अवेलेबल नाहीये म्हणजे घरी, तर त्यांनी पण ते तेवढ्याच प्रमाणे साकारलं पाहिजे. हो हो, त्याचाच प्रॉब्लेम होतोय मुलांना की नवऱ्याला कमी प्रेफरन्स आणि दौऱ्याला जास्त आहे. हे काय इक्वेशन आहे? नवऱ्याला असं वाटतं वेळ जास्त देणारी मुलगी पाहिजे, परंतु राजकारणी मुली ह्या दौऱ्याला जास्त वेळ देतात आणि म्हणून राजकारणी मुली नकोय, कारण मुलांना डॉमिनेट मुली नकोय, त्या फॅमिलीजला डॉमिनेट मुली नकोय, स्वतःचं मत मांडणारी मुली नकोय. म्हणून जेव्हा नवरा शोधतो तेव्हा असं वाटतं की सगळ्यात जास्त सपोर्ट करणारा, जसं यांनी सांगितलं की रिस्पेक्ट करणारा असला पाहिजे, कारण आपल्या करिअरला रिस्पेक्ट जोपर्यंत होत नाही,
मला असं वाटत ना की आपण त्यामध्ये चांगलं काम करू शकतो. बऱ्याच वेळा भांडणं होताना मग उनी दुनी काढली जातात, एकमेकांच्या करिअरला वाईट म्हणलं जातं. तर मला असं वाटतं नात्यात रिस्पेक्ट असणं फार गरजेचं आहे आणि मगच तो सपोर्ट मिळू शकतो. पण मी याच्यात बोलू इच्छिते की मी अशा फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये होते की माझे जे फादर होते त्यांनी कधी असं मुलगी म्हणून असं काही दुरावा केला नाही की ठीक आहे तुम्हाला जायचंय ना राजकारणात तर म्हणून तुमचं एक शिक्षण तुम्ही पूर्ण करा आणि मग तुम्ही राजकारणात जा, बिंदास जा. की त्यांचं एक ट्रस्ट होतं की आपलं वावरणं चांगलं आहे ना तर कुणाची हिंमत नसणार तुमच्यावरती शिंतोडे उडवण्याची. तुम्ही तुमचं आचरण चांगलं ठेवलं किंवा तुम्ही तुमचं वावरणं चांगलं ठेवलं ना तर ऑटोमॅटिकली समाज तुम्हाला त्या दृष्टिकोनाने बघणार आणि कुणाची मग काय हिंमत की तुम्हाला काय बोलणार की तुम्ही चुकीचं वागताय. मग इमेज जपण्याचा टास्क खूप मोठा असतो. खूप मोठा. इमेज जपणं असं नाहीये. मला असं वाटतं इमेज जपणं हे चुकीचं सेंटेन्स आहे. आपल्यामध्ये ते इन्कल्केटच तसं झालं पाहिजे की आपल्या डोक्यातच नाही आलं पाहिजे की मी इमेज बिल्डिंग करते. ते रेग्युलर मध्येच ते आलं पाहिजे. फाटा द्यावा लागेल. सगळ्यांच्या मानसिकतेत हेच असतं की आपली इमेज क्लीन आहे, आपल्या घरच्यांनाही तेच वाटतं आणि आपण त्याच मानसिकतेत वावरत असतो. पण समोरचा त्या इमेजने कधीच बघत नाही. आपल्याला माहिती, आपल्या घरच्यांनाही माहितीये की आपली मुलगी चांगली आहे सगळ्यांबरोबर. मी तर कधीच कुणाला दादा नाही, मी फार चुकून आलं तरी मुलाला दादा म्हणते, काय रे बरं आहे का, असं चालू असतं माझं. मी कुणालाही चुकून हुकचूक दादा म्हणते. त्यामुळे मला माहितीये माझ्या घरच्यांनी माझ्यावर काय स्वीकारलंय किंवा मी कशी वावरते हे मला माहितीये, माझ्या घरच्यांना माहितीये. त्यामुळे मी ते बर्डन नाही घेऊ शकत. पण दुसऱ्याची मानसिकता मी नाही ओळखू शकत. मी जर ह्याला, आता सपोज हा एक मुलगा, मी जर ह्याला म्हटलं की काय रे, तर समोरच्यानी बघितलं काय म्हणत, ही पोरगी मुलांच्या अंगचटीला येते. समोरच्याची नजरेत दोष आहे, आपल्या नजरेत दोष आहे का नाही, आपला तो स्वभाव आहे. त्यामुळे इमेज बिल्ड करणं आणि ती क्लीन ठेवणं हा खूप मोठा टास्क आहे. मग अशा वेळेस जेव्हा काही उलट सुलट चर्चा पक्षात होतात मुलींबद्दल खास करून, तर मग तेव्हा त्याचा परिणाम कसा होतो आपल्या मानसिकतेवरती? मला वाटतं की एकदा आपण राजकारणात जायचंय, राजकारण हे बोल्ड क्षेत्र आहे, मग इथे बोल्ड मुलींनीच टिकणं मला असं वाटतं महत्वाचं आहे. जसं आयन गर्ल घडणं गरजेचं आहे. लोक काय म्हणतील, माझ्या इमेजचं काय होईल किंवा आणखी कोणाकोणाला काय वाटेल, पक्षात काय वाटेल, राजकारण कुठल्याही पक्षात असं घडू शकतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की इमेज पेक्षाही तुम्ही काम काय करता, तुमच्या कामाला, तुमच्या पदाला काय न्याय देताना हे फार गरजेचं आहे. कोणी आपल्याला जज करावं मला असं वाटतं आपण त्याचा विचारच करू नये. आपण कोणाला अकाउंटेबल नाहीये, आपण आपल्या फॅमिलीला आणि आपल्या पक्षातल्या नेतृत्वाला अकाउंटेबल आहोत. आणि जोपर्यंत त्यांना काय वाटत नाही तोपर्यंत आपल्या इमेजचं मला वाटतं की आपण जे काम करतो ना ती खरी इमेज असते. तुम्ही कसं राहता, कसं दिसता, तुम्ही कुठल्या गाडीतून उतरता किंवा तुमचं उठबस कुठल्या लोकांमध्ये आहे. बऱ्याच वेळा असं अनुभवलं जातं की लोक म्हणतात की अरे बापरे ही रिच फॅमिलीतली आहे आणि ही नाहीये. अशा अनेक गोष्टी असतात, ह्या एकंदरीतच इमेजचा भाग असतो. पण मला असं वाटतं जो आपल्याला पद आहे, जे काम आहे त्याला काय न्याय देतो. आणि खरं तर सगळ्याच मला वाटतं आपण सामान्य मुली बसलेल्या आहोत, तर मला वाटतं आपलं काम हे लोकांसाठी आहे. आपण ज्या भागातून रिप्रेझेंटेशन करतो त्या लोकांसाठी आहे. त्याच्यामुळे इमेज काय असेल आपली हे लोक ठरवतील आणि ती संघटनेत असेल तर ती पदावरून सिद्ध होतं. आणि जर मतांच्या राजकारणात असेल, जसं पूजा पंचायत समिती लढलेली आहे, मी ग्रामपंचायत लढले, तर हे तिथे दिसून येतं. म्हणून फार आपण निगेटिव्ह गोष्टीकडे कधीच लक्ष द्यायचं नाही, कामाला महत्व देणं गरजेचं आहे. तुमच्याकडे कोणत्या गाड्या आहेत किंवा तुम्ही कोणत्या गाड्यातनं उतरता हे मॅटर करतं? गाडी नाही मला नाही वाटत ते फोर व्हीलर असतं ना, इम्पॉर्टंट. माझ्याकडे ज्युपिटर आहे, नाही. नवऱ्याकडे आहे. पण नवरा गाडीवाला बघितला की मी, माझ्याकडे नव्हती म्हणून. माझ्याकडे ज्युपिटर आहे आणि माझं पंचायत समितीचं राजकारण पूर्ण मी ज्युपिटरवर केलं आणि आता विधानसभा लढवली ते पण ज्युपिटरवर राहूनच लढवली. फोर व्हीलर गाडी नव्हती माझ्याकडे. निवडणुकीच्या 6 महिने मला गाडी दिली होती एक जणांनी, मग माझी स्वतःची गाडी नाही. आम्ही दौरे ट्रेननी जाऊन केलेले आहेत, बसनी जाऊन दौरे केलेले आहेत. असं नाही की गाडी असलीच पाहिजे. अक्षरशः आपण स्वाभिमानीत असताना बसनी जायचो आम्ही, ट्रेननी बसनी जायचो. असं काही नाही. आमदार सुद्धा बघते किंवा कॉर्पोरेटर्स बघते की सकाळी टू व्हीलर वरती जातात. नाही, मला असं वाटतं की ते काय मॅटर नाही करत. जोपर्यंत तुमचं काम बोलतं, जसं कुणीतरी म्हटलं होतं की तुमचं काम ते बोलत असतं, ते मॅटर नाही करत. लोकांशी कनेक्ट होण्यासाठी, लोकांचे प्रश्न समजण्यासाठी, ते जाणून घेण्यासाठी
त्याच्यावर काम करणं ज्यावेळेस आपला स्ट्रगलिंग पिरियड असतो ना त्यावेळेस लोकांना वाटतं की ह्या गाडीतून उतरल्या पाहिजे, तेव्हा त्या मोठ्या वाटतात ना. आणि ज्यावेळेस तुम्ही मोठे होता तेव्हा लोकांना हे 2 व्हीलरवर आल्याचं कौतुक असतं. हे खरं, त्यासाठी तुम्ही पहिले मोठं होणं गरजेचं आहे. जर तुम्हाला 2 व्हीलरवर फिरायचं असेल तर. भागात मला नाही वाटत काम करताना हा खूप मॅटर करतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला मी गेलीये ग्रामीण भागामध्ये, खेड्यामध्ये, त्याच्या घरी बसले, जस्ट बसले आणि त्याच्या घरची भाकर काढली ना तरी त्याला आपलंसं वाटतं. त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या गाडीतून आले, सायकलवर आले, मोटरसायकलवर आले, रिक्षाने आले, मला नाही वाटत. काच खाली करून राम राम पण केला ना तरीही त्यांना एक्झॅक्टली खूप छोटीशी गोष्ट आहे. पुरे असतं. मतदानाच्या आदल्या दिवशी ते नाही आले तरी चालतं, पण 5 वर्षात एकदा कधीतरी आपल्या गावाच्या काच खाली करून राम राम केला, राम राम केला. ही खूप छोटीशी गोष्ट, मोठी गोष्ट. म्हणजे 100 मी क्लास याचा करता म्हटली की ठराविक काळाकरता तुमचा क्लास खूप मॅटर करतो. पण असं काही खूप हे नाही. मी सामान्य कुटुंबातली, मी आजही अभिमानाने सांगते की मी शेतात पत्र्याच्या घरात राहते. माझ्या वडिलांना विधानसभेत 288 की 227 असं विचारल्यावर कदाचित ते कन्फ्युज होते. पण अशा घरातली मुलगी जेव्हा येते तेव्हा मला नाही वाटत गाडी असणं गरजेचं आहे. पण स्टेटस, प्रेस्टीज याची आवश्यकता अजिबातच नाही. असलीच पाहिजे असं नाही. काही लोकांपुरता, काही म्हणजे प्रत्येक गोष्टीत नाण्याच्या 2 बाजू असतात, दोघी बाजू आहेत. असं वाटतं घराणेशाहीतनं आलो असतो मोठ्या कुटुंबातनं तर हे करिअर सोपं झालं असतं. नाही, हे करावंच नसतं वाटलं आम्हाला. हे करावंच नव्हतं. आम्ही ते रट्टे गट्टे खाल्ले म्हणून आम्ही आज संघर्ष करू शकतो. उलट चांगलं वाटतं की आपण नाही आलो. आम्हाला करण्यासारखं भरपूर आहे. दोघांचाही संघर्ष असतो. आम्हाला वारसा निर्माण करायचा असतो आणि त्यांना वारसा टिकवायचा. एक्झॅक्टली. तुझ्याकडे येऊयात भैरवी. तुला एक राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी आहे. सो तुझा काय वेगळा स्ट्रगल असतो? म्हणजे घराणेशाहीतनं आलेल्या तरुणांचा, युवतींचा काय संघर्ष असतो? खरं म्हटलं तर मी स्वतःही विद्यार्थी चळवळीतूनच पुढे आले. माझी फॅमिली म्हणजे आई बाबा, त्यांना काही वारसा नव्हता. माझे आजोबा शेतकरीच होते आणि शेतकरीच असतानाच वारले. आई बाबा विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते होते आणि त्याच्यानंतर त्यांचा तसा सरपंच, झेडपी सदस्य असा तो प्रवास त्यांचा घडला आज खासदार. सो मी ते बघत आले, त्यांचं स्ट्रगल मी बघितलं, अनुभवलं. म्हणजे एक काळ आमच्याकडेही असं होतं की आमच्याकडे खायला पैसे नव्हतं. तोही काळ मी बघितला. मी घरातली मोठी मुलगी असते, लहानीने धाकटीने कदाचित बघितला नसतं, पण मी तो बघितला. त्याच्यानंतर मी कॉलेज जीवनामध्ये विद्यार्थी परिषदेची कार्यकर्ती होते. तिथून मी त्या चळवळीतून घडत आले. पण आज मेन स्ट्रगल काय असतो ना, बऱ्याचदा म्हणतात ना, हा खासदाराची मुलगी आहे, काय टेन्शन येत आहे तुम्हाला. तसं नसतं. मला माझा स्ट्रगल आहे. खासदार या आधीचं राजकारण त्यांनी बघितलं, मला आजचं राजकारण प्लस आधीचं राजकारण प्लस ताईंची मुलगी, ती कंपॅरिझन प्लस या दोघांमधली जी दरी आहे, जुनं राजकारण आणि आजचं राजकारण, याच्यातलं कोपअप ठेवणं प्लस ताईंची मुलगी ही इमेज बिल्ड करणं. आणखी ताईंचं महाराष्ट्रभर एक हे आहे, डोक्यावरचा पदर कधीच खाली पडत नाही. म्हणजे आज संसदेमध्ये पण 3च महिला आहेत, एक एमपीच्या आहेत, ह्या आहेत आणि एक गुजरातच्या आहेत, त्यांच्या डोक्यावरचा पदर कधीच पडलेला नसतो. सो ती त्यांची इमेज आहे महाराष्ट्रात. ती मला कुठेतरी त्या कंपॅरिझन मध्ये मला जावं लागतं. त्या 100% मी अशी खेड्यांवर जेव्हा जायचे सुरुवातीच्या काळात, त्यावेळी हा कोण आहे, मी मराठी बोलायचे, तिकडची बोलीभाषा ऐराणी, मी आता हळूहळू ती शिकले. आज मी त्यांच्याशी नंतर हळूहळू तुटक्या मुटक्या ऐराणीमध्ये त्यावेळी कॉन्व्हर्सेशन करायचे, तेव्हा कुठे मी त्यांना आपलंसं वाटायचं. तो माझा स्ट्रगल होता. त्यामुळे स्ट्रगल हा प्रत्येकाला असतो आणि कुठेतरी राजकारण आज कुठे जातंय याचा अभ्यास करणं हे आमच्या सगळ्यांना, मला वाटतं, भलेही माझी राजकीय बॅकग्राऊंड असेल आणि यांची नसेल तरी दोघांनाही तो स्ट्रगल मला वाटतं आहे. आणि तरच मी पुढे जाऊ शकते. जर मी तेच धरून बसले तर मला नाही वाटत मला कुठेतरी जागा माझी निर्माण करता येईल. त्यामुळे प्रत्येकाची एक इमेज असते, आईची इमेज सांभाळणं, वडिलांची सांभाळणं प्लस स्वतःची क्रिएट करणं. दॅट इज अ आय थिंक डिफरंट. टास्क वेगळे आहेत. जेव्हा तुमचे नातेवाईक, भावकी काय रिॲक्ट होतात पोरगी राजकारणात आहे म्हणजे सांगितल्यावर? कसं म्हणतात? त्यांना डेफिनेटली अभिमान वाटतो किंवा म्हणजे त्यांना असं हे वाटतं की अरे आपण तिला सपोर्ट करायला पाहिजे. त्यांना असं वाटतं की कुठल्या पद्धतीने आम्ही हिला सपोर्ट करू, कारण की एक क्वालिटी असली पाहिजे तुमच्यामध्ये पण की तुम्ही राजकारणामध्ये आलोय की आपल्याला त्याच्यामध्ये आपण तेवढं सक्षम झालो पाहिजे. तर त्यांना डेफिनेटली बरंच वाटतं की हो आमची बहीण आहे, आमची मुलगी आहे, तर ते खुशी खुशी सपोर्ट करतात आणि खूप प्राऊड फील होतं की जेव्हा आपण आपल्या हिंमतीवरती एक
पद आपल्याला भेटलं, किंवा 4 लोक येऊन त्यांना सांगतात, अहो तुमची मुलगीनी हे काम करून दिलं, अहो मी त्यांना तिथं बघितलं, हा त्यांनी लई चांगलं भाषण दिलं, त्यांना टीव्हीवरती मी बघितलं. तर त्यांना असं एवढं प्राऊड फील होतं. म्हणजे त्यांच्यासाठी आपण साधं एक चहाच्या टपरीवरती ते उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं, अहो तुमची मुलगी दिसली होती, हा खूप बरं वाटलं त्यांना पाहून. तर त्यांच्यासाठी ते पण म्हणजे एक खूप खूप मोठं काम केल्यासारखं असतं. हो हो, पण वाटतच असं काही नातेवाईक नसतात. असं होत नाही. याच्या आधीची वेगळी फेज असते जेव्हा तुम्ही त्या क्षेत्रात काम करायला लागतात, तेव्हा हे आपलं क्षेत्र नाही, हे सामान्यांचं क्षेत्र नाही, हे शेतकऱ्याचं क्षेत्र नाही. यासाठी आर्थिक, सामाजिक, वारसा हे सगळं मॅटर करतं. त्यामुळे या क्षेत्रात जाऊ नका आणि कसं काय होईल वगैरे वगैरे इथून ती सुरुवात करावी. कारण की आमच्या फॅमिलीमध्ये असं माहोल होतं की मी 3rd जनरेशन आहे. माझे आजोबा पण महापौर राहून गेलेले आहेत, तर मी 3rd जनरेशन आहे समाजसेवामध्ये. तर आमच्या याच्यात असं होतं की मुलीला नेहमी म्हणजे वाव दिलं जातं. म्हणजे माझे जे बहिणी आहेत ते लॉयर आहे, मी डॉक्टर आहे. तर आमचं ऑलरेडी असं वातावरण होतं की हे असं नव्हतं की तुम्ही या फील्डमध्ये जाऊ नका त्या फील्डमध्ये. तर ऑलरेडी महिला आणि पुरुषचं समानतेचं वातावरण असल्यामुळे मला तसं कधी असं वाटलं नाही की कोणी असं सांगितलं नाही की तू जाऊ नको किंवा तू करू नको. मला पाऊल पाऊलवरती तो सपोर्ट भेटतच गेला. म्हणजे कुठलंही म्हणजे माझी चॉईस जे आहे ती रिस्पेक्ट केली गेली. आणि मग म्हटलं गेलं की तुम्ही जिथं जाताय जा, पण आपलं जे आहे वारसा किंवा आपलं ते आहे जे आहे फॅमिली बॅकग्राऊंड ते जपून जा. बाकी तुम्ही तुमचं करिअर जोपासायला तुम्ही मोकळे आहात. आमच्या बाबतीत तसं होत नाही. तुम्ही एका अचिव्हमेंट पर्यंत एखाद्या पदापर्यंत जाऊपर्यंत तसं होत नाही. म्हणजे मी राजकारणामध्ये गेले, पंचायत समितीला मला तिकीट भेटणार होतं. तर माझ्या वडिलांनी काही पाहुण्यारावळ्यांना विचारून सांगितलं की बाबा पोरीला उभं करतोय, पोरी मोरे साहेब हे कुठं आपलं राजकारण आहे का, किती घाणरेट शेकलंय, पोरगा असतं टाकला असता आपण, पोरी जातीला कुठं राजकारणात टाकतात का असं म्हणलं. पण मला पहिल्यापासून राजकारणाची आवड होती. मी वडिलांना म्हणलं तुम्हाला भीती कशाची वाटते, फक्त माझं पाऊल वाकडं पडेल याच्यात ना, हा माझा हात हे तुमचं डोक्यावर हात ठेवला, वाकडं पाऊल पडणार नाही पप्पा, मला राजकारणात जाण्याची संधी द्या. ज्या दिवशी मी पंचायत समितीला निवडून येईल तुम्हाला राजकारणात टाकू नका म्हणणार लोक आपल्या रॅलीमध्ये येऊन नाचत असतील. म्हटलं मी उभा राहिले पप्पांना विश्वास देऊन, पंचायत समितीला निवडून आले. आणि जे लोक नको म्हणत होते पोरी जात म्हणून ते नाचायला आले खरंच. म्हणजे एका पदापर्यंत तुम्हाला प्रूव्ह करा म्हणून लोक स्वीकारत नाहीत. माझे रिलेटिव्ह पण म्हणत होते की पोरीची जाते 30 वर्ष झाले आता, लग्न करायला पाहिजे हे, परंतु आपण जोपर्यंत प्रूव्ह करत नाही तोपर्यंत कोणी स्वीकारत नाही. आणि ज्यावेळेस लोक त्यांना बाहेरचे सांगायला लागतात आपण खूप चांगलं काम करतोय, परंतु हे जर आपण आपल्या काका मामाला सांगितलं नाही पडतो, आपली वट दिसायला लागली की मग वट नाही. आपल्याला बाहेरच्या लोकांनी सांगितलं ना तुमची मुलीने हे चांगलं काम केलं, मग त्यांना कळतं ही काहीतरी चांगलं काम करते. ज्यावेळेस मला पहिल्यांदा पवार साहेबांनी बोलवलं ना, त्यावेळेस माझ्या रिलेटिव्ह मधल्या आईकडच्या रिलेटिव्ह त्यांना कळालं की हा पोरगी चांगलं काम करत होती म्हणून तिने लग्न केलं नाही, आता ती करेल. म्हणजे ह्याला चॅलेंजेस आहेत हे सामान्य घरच्या मुलींना. मला वाटतं की ज्या पॉलिटिकल फॅमिलीमधून येतात ना मुली, त्यांना ते वेगळ्या फेजवर असेल त्यांची इमेज टिकवण्याचं. परंतु आमचं तर पवार साहेबांना तिकीट मागायला जायचंय, मग पवार साहेब आज भेटले नाही, मग 2000 रुपये हॉटेलचे किंवा याचे पुन्हा वाढणार, ह्याचं इथपासून स्ट्रगल सुरू होतं आमचं. म्हणजे आणि मग प्रश्न आहे की थेट नेत्यापर्यंत पोहोचण्याचं जे स्ट्रगल आहे पक्षात, ते प्रत्येक पक्षात असावं. हो आहे. नाही आमच्या पक्षात नाहीये. आमचा पक्ष म्हणजे कुठलाही, दोन्ही एक होते तेव्हा पण, की बाकीच्या पक्षांमध्ये बराच वेळा असं होतं की मेन नेत्याला भेटणं फार, अपॉइंटमेंट घ्या हे घ्या. पण एकमेव आमचा पक्ष असा आहे की आमच्या अजितदादा लोकांना सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत कायम भेटू शकतात. ते ओपन डोअर आहेत सगळ्यांसाठी. त्याच्यामुळे आमच्या पक्षात कुठल्याही कार्यकर्त्याला असं कधी वाटत नाहीये की आपल्याला आपल्या नेत्यापर्यंत पोहोचता येत नाही, आपली तक्रार मांडता येत नाही. तुझ्या पक्षात असेल, तुमच्या पक्षात असेल, तुमच्या पक्षात असेल, असं होतं की मला नेत्याला भेटायचंय, पक्ष नेतृत्वाला, पण मला भेटताच येत नाही, मध्ये हायरार्की येते, एक सिस्टीम आहे ती फॉलो करावी लागते. हा इश्यू येतच असणार आहे. हे नॅशनल पक्ष आणि जे आहे त्याचं वेगवेगळं सिस्टम आहे. प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्ष येस डेफिनेटली त्यांचं एक वर्किंग पॅटर्न डिफरंट आहे. कारण की जेव्हा तुम्ही एक राष्ट्रीय पक्षाचं तुम्ही जेव्हा एक प्रोटोकॉल बघाल की ते गल्ली ते दिल्ली पर्यंत ती एक चेन असते की सर्वा ते असतात. म्हणजे महाराष्ट्र प्रदेशची जी टीम असते ती ते सगळं मांडणार, म्हणजे ते एक चेन. आणि म्हणजे तुला राहुल गांधींना भेटण्यापर्यंत किती काळ जावा लागेल? नाही, आम्हाला युथ काँग्रेस जेव्हा मी म्हणते तेव्हा राहुलजी स्वतः आम्हाला भेटायला येतात. म्हणजे आमचे लागोपाठ म्हणजे महिन्यातनं असतात मीटिंग्स. तर त्यांचं एक युथ काँग्रेसचं जे नेतृत्व आहे, मूळ नेतृत्व जे स्वतः राहुलजी करतात. तर आम्हाला असं कधीच वाटलं नाही की एक डिफिकल्टी होती जेव्हा तुम्हाला काही काम असेल किंवा असेल
ते डेफिनेटली तुमच्यासाठी अवेलेबल असतात. तर मला असं वाटतं राहुलजी म्हणजे असे नेते आहेत वेगवेगळ्या नेत्यांमध्ये की ते खरोखरच कार्य करताना एकदम कॅज्युअली भेटतात आणि युथ काँग्रेसला अवेलेबल असतात. काय वाटतं, तू ठाकरेंच्या शिवसेनेत आहेस आणि ठाकरेंपर्यंत पोहोचण्यास किती काळ जातो? मला असं वाटतं प्रत्येक पक्षाचा जो प्रमुख असतो तर प्रत्येकाला भेटायचं असतं. प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याला इच्छा असते की तिथेपर्यंत पोहोचावं. त्यामुळे पक्षप्रमुख म्हणून आपणही समजून घेतलं पाहिजे किती लोकांना भेटण्याचं त्यांना मर्यादा असणार आहे. पण मला असं वाटतं जी मधली फळी आहे ना, जी तिथेपर्यंत आपण नाही पोहोचू शकत पण आपलं म्हणणं तिथेपर्यंत पोहोचलं पाहिजे, ही जी फळी ना ती सुदैवानं पक्षात चांगली. त्यामुळे आमचं म्हणणं, आमचं काम वेळोवेळी तिथेपर्यंत पोहोचलं. आणि जेव्हा भेटायचं तेव्हा तर आता कार्यकारिणी असल्यामुळे वारंवार आमच्या मिटिंग्स होतात. त्यामुळे आढावा असो किंवा त्याने धोरणं असो मिटिंग्स मध्ये बोलणं होतं. राजकारणात आता तुम्ही राजकारण करताय पण इन्कम सोर्सचं काय? म्हणजे नोकरी करता, शिक्षण करताय, पैसे कमवण्याचं साधन काय असतं तुमचं? या शांततेचं काय अर्थ काढायचा? मी आर्किटेक्ट आहे, माझं बिझनेस आहे, सो माझं पैसे कमवण्याचं साधन मला वाटतं तेच आहे. शर्मिला सगळ्यात घरून पैसे आई बाबांवर डिपेंड आहे सध्या. पूजा आतापर्यंत करून पुढे नवऱ्याकडून मी स्वतः डॉक्टर आहे आणि अनफॉर्च्युनेटली कोविडमध्ये माझे फादर एक्सपायर झाले, तर त्यांचं पण म्हणजे बघते आणि स्वतःचं पण माझं स्वतःचं. तू सेटल आहेस, तू घरच्यांवर डिपेंड. ही नवऱ्यावर डिपेंड आहे, पहिला आता आई वडिलांवर डिपेंड आहे, आता ही त्यालाच आहे. तुझं काय शिक्षण चाललंय पण आमचाही हात त्यालाच आहे. रुपयाने चाललंय सगळं. आणि नाही, आता मी व्यावसायिक आहे त्याच्यामुळे स्वतःचा व्यवसाय करून ते हे आम्हाला भागवणं. सगळ्यांना देणार नाही, असं बोललं जातं की ही राजकारणी लोक कमवतात कशातनं? बोललं जातं राजकारण करत असताना रोज पैसे लागतात. म्हणजे आता हे झाल्यानंतर मी जर तुम्हाला म्हणलं चला आपण इराणी कॅफेला चहा पिऊ, तर मग मी म्हणले तर मग मला तर ते करावंच लागेल. त्याच्यामुळे लागतात सगळ्याच गोष्टींना पैसे लागतात आपल्याला. आणि येणाऱ्या प्रत्येक युवकाला म्हणजे मला वाटतं आपण सगळेच, शर्मिला आणि या पूजा यांना तर आम्ही सगळे कॉलेज वयापासून इथे आलेलो आहे. आता आम्हाला जर पैसे कमवण्याची मार्ग शोधायचे असतील तर मग ते आपापल्या करिअर मधून लॉ केला आहे, परंतु ह्या क्षेत्रामुळे जास्त वेळ देता येत नाही. परंतु आता व्यावसायिक बनलं पाहिजे आणि आपण काहीतरी उत्पन्नाचं सोर्स केलं पाहिजे. कारण किती दिवस घरच्यांना डिपेंड राहणार. मग घरचे कधी कधी वैतागले की काय म्हणतात, तू तुझं आता लग्न कर आणि तिकडून ते बघ नवरा करेल की नाही. पण काय होतं, आम्ही ज्यावेळेस घरी असतो समजा लग्न करायचं का नाही, मुलगा चांगला भेटेल तर करायचं असं असतं ना. त्याच्यामुळे लॉंग टर्म व्हिजन घेऊन आम्ही माहेरी काही करू शकत नाही पैसे कमवण्याच्या दृष्टीनं. आणि ज्यावेळेस लग्न होतं ना त्यावेळेस पैसे कमवण्याच्या दृष्टीनं लॉंग टर्म प्लॅनिंग करून आपण एखाद्या व्यवसायात जाऊ शकतो. मला वाटतं की मी लग्न केल्यानंतर जाईल त्याच्यात. हाच प्रॉब्लेम आहे जेव्हा आपण म्हणतो ना मुली का नाही येत राजकारणात. हा एक महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये. ग्रामीण भागामध्ये मला अक्षरशः कन्व्हिन्स करावं लागतं आई वडिलांना. मुलीमध्ये एकदम छान भाषण कौशल्य आहे, तिला इच्छा आहे करण्याची, पण घरून परमिशन नाही. त्यामुळे त्यांना पहिले कन्व्हिन्स करणं की नाही मी स्वतः करते, आम्ही आहोत, सगळे आम्ही असणार आहोत, सेफ आहे, हे त्यांना कन्व्हिन्स करणं हा मोठा टास्क आहे ग्रामीण भागात. शहरी भागामध्ये मला नाही वाटत इतका त्या गोष्टीला खूप द्यावं लागतं. आणि राजकारण आणि बाहेर असताना मला वाटतं एक छोटासा उद्योग, समजा आपण केकचं दुकान मी जर टाकलं, त्याच्यानंतर 1 वर्षानंतर माझं लग्न जमलं तर मी एवढं फर्निचर केलेलं, इन्व्हेस्टमेंट केलेली, फ्रँचायझी घेतलेली, सगळं जाणार ना ते. त्याच्यामुळे आम्ही लॉंग टर्म विचार माहेरी असताना करू शकत नाही. आता मी लग्न झाल्यानंतर व्यवसायाच्या दृष्टीने स्वतः पैसे कमवण्याच्या दृष्टीने विचार केला. कोणीतरी एका टप्प्यावरती व्यवसायाचा विचार करावाच. पण मला असं वाटतं की येणाऱ्या प्रत्येक या आपल्या जनरेशनच्या प्रत्येक युवतीला हे सांगणं गरजेचं, युवकाला हे सांगणं गरजेचं आहे की तुम्ही इकॉनॉमिकली इंडिपेंडेंट बना, इकॉनॉमिकली स्टेबल असणं फार गरजेचं आहे या काळामध्ये. नाहीतर एका लेवलला जाऊन आपल्याला डिप्रेशन येतं. कारण मला काय वाटतं मोहिनी की राजकारण हे असं क्षेत्र आहे की अल्टिमेटली तुम्हाला दर 1-2 दिवसाला असं वाटतं की आपण हे का करतोय. म्हणजे मलाही कधी कधी असं वाटतं की मी जर इतकीच एनर्जी, इतकी सगळी स्वतःचं कष्ट जर बिझनेस मध्ये घातलं असतं तर किती आपण वाढलो असतो. म्हणजे फ्रस्ट्रेशन पण 100% रोज येतं. आपण वास्तववादी जगणं गरजेचं आहे. एमपीएससी युपीएससी करताना, म्हणजे मी 1 वर्ष युपीएससीचा अभ्यास केला तेव्हा क्लासेस मध्ये असं सांगायचे की दर 15 दिवसातून 20 दिवसातून तुम्हाला फ्रस्ट्रेशन येतं. डिप्रेशन आहे फ्रस्ट्रेशन. मला असं वाटतं राजकारणात दररोज रात्री येतं. माणूस वैतागतं का? कारण राजकारणामध्ये अपडाऊन्स असतात
राजकारणामध्ये जर मी ठरवलंय की मला आमदार होण्यासाठी राजकारणात यायचंय आणि ते त्या वेळेला झालं नाही तर फ्रस्ट्रेशन येतं. म्हणून आपण इकॉनॉमिकली स्टेबल असणं फार गरजेचं आहे. माहित नाही की किती काळानंतर आपण त्या गोल पर्यंत पोहोचणार आहे. पण मला असं वाटतं की प्रत्येकच क्षेत्रात आहे की सर्वसामान्य महिला, मग ती एक कंडक्टर असेल किंवा हाऊसकीपिंग करत असेल किंवा कुठलंही क्षेत्र, मॉडेलिंग असेल किंवा सर्वसामान्य जरी महिला असेल किंवा एखादी मॉलवरती काम करणारी स्त्री असेल, मला असं वाटतं प्रत्येकच फील्डमध्ये महिलांना हा चॅलेंज आहे. सर्वसामान्य म्हणजे रिक्षा चालक, बस कंडक्टर पासनं ते मग एक आर्किटेक्ट असेल, डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, मॉडेलिंग असेल, कुठलंही क्षेत्र असेल, तर मला वाटतं महिलांना स्ट्रगल कुठेच चुकलेलं नाही. स्ट्रगल आहे, फ्रस्ट्रेशन आहे, पण ग्रामीण भागातली सर्वसामान्य कुटुंबातली मुलगी जेव्हा राजकारणात येते, मला वाटतं त्याच्या वाटेला ज्यावेळेस आम्ही ग्रामीण भागातील असून आम्हाला आई वडिलांनी शिक्षण चांगलं दिलं, म्हणजे मला इंजिनियर केलं, आता मी LLM करते, वकील सुद्धा केलं, पण माझ्या वर्गामध्ये असणारी माझ्यापेक्षा कमी पर्सेंटेज घेणारी मुलगी ज्यावेळेस येऊन सांगते की ती 8 लाखाचं पॅकेज घेते, 10 लाखाचं पॅकेज घेते, तर मला तर वाटतं मी महिन्याला 1 लाख रुपये घालतीये आणि ती कमवतीये ना माझ्यापेक्षा कमी हुशार असताना. मी ते केलं असतं मी किती कमवले असते. हे फ्रस्ट्रेशन येतं. कुठेतरी रिग्रेट होतं या करिअरचं. बिलकुल रिग्रेट नाही होत. लोकांमध्ये गेलं की नाही होत, रिग्रेट नाही होत. कारण काय, आपण आता या गोष्टीत एंटर केलंय, रिटर्न जायचे दरवाजे बंद केले. मला वाटतं मी तरी बंद केलेले आहे. इमोशनली अटॅच होऊन जातात एका पॉइंटवर. इमोशनली कसे होतात? आता कौटुंबिक आपण जसे भावनिक होतो, आता पक्षाशी आपलं नातं जुळतं ना, आपण कुटुंब म्हणून वावरतो. पक्षाशी नातं जुळतं खरंच? हो जुळतं. पक्ष बदलतात लोक. मी नाही बदलला म्हणून मी सांगू शकले. बाकीच्यांना तुम्ही वैयक्तिक विचारा. आणि राहिला प्रश्न, मी मगांच्या प्रश्नाकडे येते. कार्यकर्त्यांनी सक्षम असणं गरजेचं असं आहे की तो 2 कार्यकर्त्यांना अजून सोबत वावरू शकतो, त्याचंही पोट भरू शकतो. आणि राजकारणात पैसा कमवणं तसं सोपं पण आहे. बऱ्याच तशा संध्याही मिळतात, पण खूप वेळा तुमची तत्व, तुमचे संस्कार खूप मॅटर करतात. एथिक्स येतात 8 पक्षाचे. 100%. मग काय, नाही कसं बोलायचं? नाही बोलणं तर महत्वाचं आहे. मग कारवाई तडक फडक बोलता आलं पाहिजे. स्वभावच तडक फडक पाहिजे. पहिल्यापासूनच तुम्ही तडक फडक असाल ना, एकतर समोरचं विचारत नाही, इमेज बिल्डिंग. हा विचारलं तर मग इमेज बिल्डिंग स्वभाव जर असा ठेवायचा असेल तर परिणाम पण सोसायची आपली तयारी असली पाहिजे. पक्षाने एखादी जबाबदारी दिली, काम दिलं, ते पटत नाहीये. आता युत्या आघाड्या होतात, स्थानिक लेवलला त्या होत पण नाहीत, वर्कआउट होत नाहीत त्या युत्या आघाड्या. पदाधिकारी, कार्यकर्ते ते स्वीकारत नाहीत, एक्सेप्ट करत नाहीत. मग अशा वेळेस तो टास्क येतो की अरे इथिक्सच्या विरोधात आहे, ही विचारधारा असणारी व्यक्ती माझ्या पक्षाशी कधीच कनेक्ट नव्हती, आता त्यांच्यासोबत मला जुळून घ्यावं लागतंय. इलेक्शनच्या वेळेस हे फार येतं, प्रचाराच्या वेळेस काय होतं मग तेव्हा? घालमेल होते, पक्षाचं काम तर असं करावं लागतं, कसं करणार? मधला मार्ग काढायचा काहीतरी. त्यावेळेस कसं पण आपण एक मार्ग काढतोच त्यातनं. म्हणजे मला नाही वाटत की हा प्रत्येकालाच घालवेल. मला वाटतं या काळामध्ये जास्त 5 वर्षामध्ये हा विषय सगळ्यांनाच आलेला आहे. म्हणजे आम्हालाही आलेला आहे. कोणताही पक्ष घ्या, तुम्हालाही आलेलाच असेल. जेव्हा पक्ष विभागले तो काही खूप छोटा विषय नव्हता. एखादा पक्ष ज्याची विचारधारा वर्षानुवर्षे चालत आली आहे, काही कार्यकर्ते अक्षरशः 50-50, 60-60 वर्षापासून त्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत, काम वाढवलंय, कार्यकर्ते वाढवले, तेव्हा तो विभागणं आणि विचारधारा बदलणं खूप घालमेलीचाच विषय आहे. म्हणजे आपण शेवटी काय म्हणतो की नाही, आपल्याला लोकांसाठी करायचंय, कुठेतरी एक पुढे नेणारा एक स्रोत असतो आपल्याला, तिथून आपण मार्ग माझ्या मध्ये तरी काढतो. प्रत्येकाचा मार्ग काढण्याचा पद्धत नाही, पण पक्ष विभागले, युत्या झाल्या वेगवेगळ्या, परंतु कुणीही मला असं वाटतं की स्वतःची विचारसरणी सोडलेली नाही. आणि प्रत्येक जण कुठल्याही पक्षासोबत, आज आम्ही यांच्यासोबत काम करतोय, पण आमच्या पक्षाचं काम हे आमच्या विचारसरणीवर चालतं. आजही आम्ही यशवंतरावांच्याच विचारसरणीवर काम करतोय. माझं विधानसभेचं स्वतःचं उदाहरण द्यायचं झालं तर मी पवार साहेबांकडे गेले होते ज्यावेळेस पक्ष फुटले आणि एक राज्यातल्या मोठ्या माणसाला आपण साथ दिली पाहिजे अडचणीच्या काळामध्ये, म्हणून आम्ही उभा राहिलो. ज्यावेळेस निवडणुकीच्या तिकिटाचा विषय आला, तिथलच्या गेवराईच्या स्थानिकच्या प्रस्थापितांच्या विरोधामधली माझी विचारसरणी होती, माझं नेतृत्व होतं. पवार साहेबांकडून तिकीट नाही भेटलू शकलं, ते ठाकरेंच्या शिवसेनेला गेलं आणि माझ्या विरोधकाला तिकीट भेटलं. आता मी त्यांचा प्रचार कसा करावा तिथं? मी त्या विचारधारेला नाही केलं. मी दुसऱ्या पक्षाकडून निवडणुकीला उभा राहिले, मी आजही पवार साहेबांसोबत बांधले, पण दुसऱ्या पक्षाकडून उभा राहिले. पण माझी जी इमेज होती की या प्रस्थापित नेत्याला माझा विरोध, ती मी तुटून दिली नाही. मी त्यांच्या स्टेजवर शेवटपर्यंत गेले नाही. हे जपता आलं पाहिजे, मधला मार्ग काढता आला पाहिजे. लोक त्याच वेळेस जर मी त्यांच्या स्टेजवर गेले असते तर लोकांनी मला पुढच्या वेळेस स्वीकारलं नसतं, म्हणले असतं ते एकच आहेत, मग पूजाला का निवडायचं, त्यांनाच निवडलेलं चांगलं.
तर हे करता आलं पाहिजे वेळ प्रसंगी. त्यावेळेस पवार साहेबांचा पक्ष पुन्हा राज्यामध्ये उदयाला येईल, त्यांची सत्ता येईल असं वातावरण होतं. हे माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं. पवार साहेबांचा ऐकून शिवसेनाचा प्रस्थापितांना ज्यांना विरोध केला त्यांचा प्रचार करायचा की ते, पण मी विचारधारा सोडली नाही, विरोध कायम ठेवला आणि भूमिका घेतली. तुम्ही 5 लोक आहेत, ओके, राजकारणात वावरता, शेड्यूल, स्किन केअर, डाएट, वजन, सगळं, मेंटली फिटनेस कसा असतो? हा खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही इथं मांडलेला आहे, मेंटल फिटनेस. कारण की मी डॉक्टर आहे, मला हे सांगावंसं वाटतं की आता हल्ली आपण बघतो अरे मुलीचं वजन वाढलंय, थायरॉइड आहे, संधिवात आईला आहे, किंवा असे बरे हॉर्मोनल जे आपण म्हणतो हॉर्मोनल गोष्टी. तर मला असं म्हणायचं हे सोसायटी जे महिलांवरती प्रेशर टाकते किंवा घरातनं जे त्यांचा विचारांचा एका प्रकारे दमन होतोय ते सगळं शरीराच्या माध्यमाने हे सगळे रोग होत आहेत महिलांना. तू कशाची डॉक्टर आहेस? मी स्किनची डॉक्टर आहे. स्किन केअरचा प्रश्न आहे ना. स्किन केअर या सगळ्यांना सांग, मला पण सांग, स्किन केअर कसं करावं बिझी शेड्यूल मधल्या मुलींनी? आणि लग्न होतंय कॅन्डिडेटचं लग्न आहे ते महत्वाचं आहे. मेडिकल लँग्वेज मध्ये मी त्यांना सांगितलं तर तुम्ही हायड्रेटेड राहा, फ्रुट्स खा, पाणी प्या. आणि राजकीय उत्तर द्यायचं झालं तर मला असं वाटतंय तुम्ही टेन्शन फ्री राहा, लोकांना टेन्शन घेऊ नका, ऑटोमॅटिकली तुमचं स्किनला ग्रो. आणि जनरल आणि जास्त फोनवर बोलू नका लग्न जमल्यानंतर. हो, लग्न म्हटल्यावरती आता ते गुलाबी दिवस गुलगुलू फोनवर ऑलरेडी अनुभव आहे. म्हणून तुम्ही दोघी जास्त ग्लो करताय. मराठवाडा काय वाटतं, स्किन केअर फॉलो करतेस का? हो करते, खूप पाणी पिते. सकाळी उठल्यानंतर मी 1 लिटर पाणी पिते. दिवसभरात जास्तीत जास्त लिक्विड पिते, जसं हायड्रेट राहायला सांगितलेलं आहे. आणि चांगलं खाणं गरजेचं आहे. राजकारण करत असताना खूप प्रवास होतो, अवेळी खाणं होतं, झोप जास्त होत नाही आणि त्याचा सगळा परिणाम हा चेहऱ्यावर आपला दिसत असतो. आणि चेहरा छान ठेवणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे चांगलं खाणं गरजेचं आहे. किती खातो यापेक्षा काय खातो हे फार महत्वाचं आहे. म्हणून जास्तीत जास्त हेल्दी जिथे मिळेल आणि काहीच नाही भेटलं तर मग मला असं वाटतं वरण भातावर भागून जाईल. आणि रात्री झोपण्याआधी कंपल्सरी फेस क्लीन करून झोपायचं, कारण की ते सगळं जे डर्ट असेल किंवा तुला सगळ्यांचं रुटीन माहिती असतं. दौऱ्याला जावं लागतं, बाहेरगावी फिरावं लागतं, उन्हात फिरावं लागतं. 1 मिनिटात यांचं स्किन केअर सांगशील का? मी डेफिनेटली सांगेल, उन्हात सनस्क्रीन कंपल्सरी आहे. दिवसातनं मी म्हणते 3दा लावा, कारण की त्याचं जे रेंज असतंय ते शॉर्ट टर्मचं असतंय. आणि थंडीत ऑब्व्हियसली मॉइश्चरायझर. आणि परत मी सांगणार आहे पाणी प्या. रात्री झोपण्याआधी डेफिनेटली स्किन क्लीन करून झोपा, नाहीतर तुम्हाला ऍक्ने प्रॉब्लेम्स सुरू होतील. इन शॉर्ट. आणि सायकोलॉजिकल कसं फेस करायचं ते स्किन वरती दिसतं. सायकोलॉजिकली मी जसं त्यांना सांगितलं, झोपा वेळेवरती. आणि लोकांचं टेन्शन तुम्ही घेऊ नका व्यर्थाचं, तुमची स्किन ऑटोमॅटिकली. अनेक वेळा डर्मिटॉलॉजिस्ट कडे जेव्हा जातो, केस गळतायत, कुठे नाही का ऍक्ने येत आहेत, हे होतंय, ते सांगतात टेन्शन घेऊ नका. आणि मग त्यांना पण माहिती असतं की करिअर काय करताय. मग मला माहिती आहे राजकारण करतायत, पण टेन्शन कमीत कमी घ्या. मग आम्ही आरोग्य शिबिर आयोजित करतो, पण कधी कधी असं वाटतं आमच्यासाठी पण एखादं आरोग्य शिबिर. रक्तदान शिबिर घेतेस कधी? हो, अर्थात पक्ष तुला सध्या शारीरिक दृष्ट्यापेक्षा सामाजिक वाढवणं जास्त गरजेचं वाटतं. राजकारण हे होत राहणार आहे. लोक काय पळून नाही चालले. आणि आपलं सगळ्यांचं वय फार कमी आहे. म्हणून मी मैत्रीपूर्ण सल्ला असा देते की आधी आपल्याला स्वतःला निरोगी ठेवा, नाहीतर एक टप्पा असा येईल की आपल्याला जे पाहिजे ते सगळं मिळवतो, पण ते अनुभवायला भोगायला आपण संपत्ती खरी ही आहे. म्हणजे तुम्हाला किती पैसा आहे सर सलामत तो पगडी 50. तुम्ही जेव्हा फिरता दौऱ्यानिमित्त जिल्ह्यात फिरता, महाराष्ट्रात फिरता, टॉयलेटचा मुद्दा खूप इश्यू खूप येत असेल तुम्हाला. पब्लिक टॉयलेट्स नाहीयेत. सो ही इथनच एक जाणीव म्हणतोय आपण की ती तुमच्यामध्ये आली असेल, एक मुलगी म्हणून नाही, टॉयलेट्स नाहीयेत महिलांसाठी, कुठं जावं, पुरुष उघड्यावरती आटपून घेतील का, आपण कुठं जायचं. सो हा इश्यू तुम्ही वरपर्यंत तो लावून धरताय का किंवा धरणार आहात का? त्याच्यामध्ये तुम्हाला काय उपाय वाटतायत की मी पुढे जाऊन या गोष्टीवरती काम करणार आहे फोकसफुली? मी बोलू का 1 मिनिट? हा अनुभव मला तर प्रचंड जास्त आहे. आणि जागोजागी वॉशरूम नाही, टॉयलेट्स नाहीयेत, सार्वजनिक नसतील तर मग प्रायव्हेट वापरायला आपल्याला सगळ्यांना अलाउड आहे. परंतु मग
तिथे ते वेळेवरती भेटले तर ते स्वच्छ आहेत का, कारण ते हायजीन इतकं गरजेचं आहे. तिथे जर घाणेरड्या ठिकाणी आपण गेलो तर ते पुन्हा डॉक्टर आहेत माहितीये की त्याचं पुन्हा इन्फेक्शन वाढतं. आजकाल UTIचा प्रॉब्लेम इतका भयंकर वाढलेला आहे मुलींमध्ये, आणि रॅन्डमली मुली बोलताना सांगतात, जसं मधल्या स्पेसमध्ये PCOD PCOS वाढलेलं दिसतंय आपल्याला, त्याच पद्धतीने अलीकडच्या 2-3 वर्षांमध्ये UTIचा प्रॉब्लेम, युरिनल इन्फेक्शनचा प्रॉब्लेम भयंकर वाढलेला आहे. आणि त्याची मेन कारणच ही आहेत की एक तर स्वच्छता नसते त्या शौचालयामध्ये, आणि दुसरी गोष्ट की मग ते भेटत नाहीये वेळेवर, म्हणून आपण अनेक वेळा जाणं टाळतो. खरं तर मेडिकली सांगितलं जातं की दर 3 तासाला तुम्ही वॉशरूमला गेलं पाहिजे, आणि ते अनेक वेळा आपल्याला चांगलं भेटत नाही. बऱ्याच वेळा दौऱ्यांमध्ये पुरुष सोबत आहेत, गाडीमध्ये आहेत, आपण ते कसं बोलायचं, हे अनेक प्रॉब्लेम येतात. म्हणून कदाचित आरोग्यावरती याचे परिणाम होत आहेत. किडनी स्टोन, आता सध्या माझ्या पोटात किडनीमध्ये 5 स्टोन आहेत. वारंवार हा जो मला वाटतं की अनुभव आहे तो येतोय. पण येत्या काळात जरी सार्वजनिक शौचालय वेगवेगळ्या ठिकाणी असतील तर ते स्वच्छ कसे असले पाहिजे. प्रायव्हेट ठिकाणी पेट्रोल पंपावरती बऱ्याच वेळा म्हणतात की गेलं पाहिजे, पण मोहिनी आपण जर सर्वे केला तर पेट्रोल पंपावरही आजही चांगलं त्याचं दृश्य आपल्याला दिसत नाहीये. बऱ्याच वेळा लॉक असतात. बऱ्याच वेळा हॉटेलमध्ये जायचं म्हणलं तर रात्री 12 नंतर हॉटेलचे वॉशरूम बंद केलेले असतात. या सगळ्या गोष्टीवरती पक्ष कुठलाही असो, परंतु आपण सगळ्यांनी आवाज उठवणं गरजेचं आहे. कारण आपल्या सगळ्यांना, आपण नेते आहोत, आपल्याला अडचण येते, तर सामान्य मुलींचं काय. आणि पेट्रोल पंपासारख्या सार्वजनिक शौचालयाला जरी थांबलं तरी सिक्युरिटीचा प्रश्न असतो. अलीकडेच एक प्रकरण घडलं की रक्षा खडसे ज्या केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्या मुलीला छेडल्याचं प्रकरण होऊ शकतं. तर तुम्ही आपण तर फार सामान्य आहोत, त्यांच्यासोबत बॉडीगार्ड असताना ही घटना घडू शकते. तर अशा वेळेस जेव्हा तुम्ही दौऱ्यात फिरता तेव्हा तुम्हाला ही भीती असेल कुठेतरी मनात की मी एकटी फिरतीये, मला इकडे जावं लागतंय, तिकडे जावं लागतंय, तेव्हा ती हिंमत कशी येते? तू काय सांगशील त्याच्याबद्दल? किंवा ग्रामीण भागात फिरतीयस, शहरात फिरतीयस, कसं हँडल केलंस तू हे सगळं? म्हणजे असं व्हायचं की रात्रीच्या वेळेस एखाद्या कार्यकर्त्याचं लग्न असायचं, ते लग्न 7:30 वाजता लागणार आहे, आणि त्या कार्यकर्त्याची इच्छा आहे की मी त्या लग्नाला आलीच पाहिजे, माझ्याकडे जायला 4 व्हीलर नाहीये, मला 2 व्हीलरवर गेलं पाहिजे. त्याला घेणं देणं नाही तुम्ही कसे येतात, परंतु तुम्ही त्या लग्नाला येऊन शुभेच्छा दिल्या पाहिजेत. आता 7:30 वाजता लग्न लागलं रात्रीचं. आता मला माझ्या गावाकडे जायचंय, मिरगावला, रस्त्याने एक सुद्धा गाडी नसते, आणि मला एकट्या स्कूटीवर जायचं एकटीचं. तर जीव मुठीत धरून मी अनेक वेळा गेलेली आहे. अनेक वेळा पावसामध्ये भिजून 2-2 वेळेस अंगावर ओली होऊन अंगावर सुद्धा वाळलेली, असे विषय काढलेले आहेत. पण मला वाटतं की जीव मुठी धरूनच हे सगळं केलेलं आहे, कारण की सुविधा अशा काहीच नाही, सिक्युरिटी नाही. जीव तळ हातावर घेऊनच मला वाटतं राजकारणामध्ये काम करतो, आणि आम्ही ते करतो. म्हणून एकमेकींची रिस्पेक्ट करणं हे खरंच महत्वाचं आहे. चॅलेंजिंग आहे खूप, पण त्यासाठी आम्ही मुळातच बोल्ड असल्यामुळे ते होतं. पण रिस्क तर आहेत. राजकारणात सगळेजण आपल्याविषयी चांगला विचार करत नाहीत. कुणी लोकेशन देऊ शकतं, कुणी काही करू शकतं, कुणी काही करू शकतं. जीव तळ हातावर कार्यकर्ता असू देत, मित्र असू देत, नेते असू देत, प्रत्येकावरती विश्वास ठेवणं पण रिस्की आहे. आणि ते लग्नाच्या आधी ठीक असतं, कारण की आपल्यावर जबाबदारी नसते. पण लग्नानंतर एक फॅमिली असते, नवरा असतो, मुलं असतात, त्यांच्यासाठी आपल्याला जगायचं असतं. म्हणजे लग्नाच्या आधी जर अशी एखादी वाईट घटना घडली तर आपण एकटंच आहे, काही नुकसान होणार नाही. पण लग्नानंतर मला असं वाटतं की ती हिंमत थोडी कमी होते, कारण की आपण कुणाला तरी कमिटेड असतो, प्रॉमिसिंग असतो, आणि जबाबदारी असते. म्हणून मला वाटतं की आतापर्यंत ते झालं एवढं डेअरिंगनी, ते लग्नानंतरचं चॅलेंजिंग असणार. बरोबर. एक बाई पुरुष बोलला एका सभेत की तुम्हाला 33% आरक्षण आहे. खालून बाई म्हटली साहेब संरक्षण किती टक्के? मुद्दा आरक्षणाचा नाही, मुद्दा संरक्षणाचा. आम्हाला किती टक्के संरक्षण आहे याचा आहे. आज आम्ही वावरत असताना आज रक्षा खडसेंची मुलगी, त्यापेक्षा मी आधी म्हणेल की खडसे साहेब जे ज्येष्ठ नेते त्यांची नात, ज्यांना ते बॉडीगार्ड देऊ शकतात, आज अशा सामान्य मुली. आम्ही तर राजकारणात आहेत, आमचे आई वडील आम्हाला, म्हणजे आम्ही नाही अंगरक्षक घेऊ शकत, तर सामान्य मुली तर घेऊच शकत नाही. मला असं वाटतं ते जास्त गरजेचं आहे. आज आम्हाला बसमध्ये 50% सूट आहे, पण बसमध्ये जाण्याची सुरक्षितता नाही. मी स्वारगेटचं उदाहरण मी बोलणं टाळेल, सगळ्यांना माहिती. मला असं वाटतं सुरक्षितता मिळणं फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी मनात भीती आहे, ती भीती घेऊन आपण वावरतो. मी याच्या पलीकडे जाऊन बोलेल की हे ते त्यांनी सांगितलं आहे की संरक्षणाचा मुद्दा खूप मोठा आहे, परंतु मला असं वाटतं की सरकारने कुठंतरी शालेय शिक्षणामध्ये त्यांचं जे आत्मरक्षणचे प्रशिक्षण आहे ते त्याच्यामध्ये दिलं पाहिजे. कारण की स्वावलंबी होणं आता काळाची गरज आहे. की आपण म्हणतोय की आम्हाला सुरक्षा नाही, आपण कितपर्यंत प्रशासनावरती अवलंबून राहणार आहे. डेफिनेटली
डेफिनेटली आपण म्हणतो की पोलीस दलात महिलांना जास्त जास्त संधी द्या वगैरे, तर मला असं वाटतंय की लहानपणापासूनच की त्यांना स्वावलंबी केलं, त्यांना प्रशिक्षण दिलं गेलं तर कुठं ना कुठं 30% म्हणा 40% म्हणा की हे जे आहे ते त्यांची मुली स्वतःची सुरक्षेची जबाबदारी कुठं ना कुठं घेऊ शकते. आणि दुसरं असं की मुलांना, मी तर म्हणते मुलींना तुम्ही शिक्षण देताच आहे, पण मुलांना पण तो शिक्षण दिलं पाहिजे की काय प्रॉब्लेम्स असतात, हायजीन प्रॉब्लेम्स आहेत, टॉयलेट्स असतील, मी तर म्हणते की मेन्सेस असतील, पिरियड्स येतात, त्याचं पण तुम्ही त्यांना शिक्षण द्या की ते जेव्हा हे सगळं ते जाणून घेतील तर मला असं वाटते कुठे ना कुठं थोडंफार तरी बदल होईल. मला असं वाटतं यासाठी मी अभिमानाने सांगते की आमचा पक्ष ते काम करतो. स्वरक्षणाचे धडे सन्माननीय आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या अनेक कॉलेजमध्ये अनेक शाळेमध्ये चालू आहे पक्षातर्फे. लग्न कधी करणार आहेस? जेव्हा मुलगा मिळेल तेव्हा. कधी करणार? असे म्हटलं ना आनंदीत राहावंसं वाटेल तेव्हा. म्हणजे अवलं काही ठरवलं नाही. नाही अजून वय पण नाही ना. मी आता 24वीत आहे. वय विचारलं आधी तुम्ही वय विचारलं पाहिजे. शर्मिला लग्न कधी करतेस? मे बी ह्या वर्षी किंवा नेक्स्ट इयर ओ. फिक्स. शर्मिला शरफ म्हणजे लाजतीये थोडी. बोलू नको म्हणून मी शांत आहे. पूजाबद्दल न्यूज, पूजाचं लग्न ठरलेलं आहे त्याबद्दल तुझं अभिनंदनच. तू लग्न कधी करतेस? आता मला आई वडील दोन्ही नाहीये तर माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तर मला जेव्हा एक स्वतःच साथीदार भेटेल, वाटेल की आहे योग्य आहे तर मी करेल डेफिनेटली. ओके. अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? अरेंज. अरेंज. सासरचं का माहेरचं आडनाव? दोन्ही पण. दोन्ही लावणार? काय वाटतं? दोन्ही. सासर दोन्ही डेफिनेटली. सासरचं जरी लावलं तरी ओळख महाराष्ट्रात माहेरच्याच नावाने झालेली आहे. लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. सासरचं का माहेरचं आडनाव? माहेरचं. अरेंज मॅरेज अर्थात आणि दोन्ही सासर माहेर. दोन्ही लावणार नावाच्या पुढे? दोन्ही तुम्ही लावते दोन्ही लावणार? ऑलरेडी. ओके. गाव की पुणे? दोन्ही. गाव की पुणे? गाव. गाव. मग पुण्यात काय करायचं? गावाकडे राहणारे अनेक लोक आहेत पुण्यात, हा. त्यांच्यासाठी काम करायचं. शिकणारे मुलं आहेत त्यांच्यासाठी काम करायचं. गाव की पुणे? महाराष्ट्र. हे नाही झालं. गाव की पुणे? गाव. काय वाटतं? गाव. गाव. ओके. काम सगळीकडे करतोय. माहेरचं मतदार की सासरचं मतदार? सासरचं मतदार. पुढचं फ्युचरचं प्लॅनिंग करून टाकलंय. माहेरचा का सासरचं मतदार? काम करायचंय, काही पाहिलं नाही पण समाजात. मतदारसंघ ज्याच्यात आनंद पाहिजे. भेटतं. एक मतदारसंघ तर पाहिजे. नाही असं काही नाही राजकारणामध्ये, तसं काही नाही. काम करत राहायचं, ज्याच्यातून आनंद भेटतो ते करत राहायचं. तर संधी माहेर- जशा येतील तसं एका मोल्ड शब्दाचं व्हायचं. उत्तर पाहिजे तुझ्याकडे. जसं संधी भेटतील तसं मोल्ड व्हायचं. जिकडे संधी मिळेल तिकडे करायचं. आता सासरचं. जो मतदारसंघ आहे, मॅरिड तर मी नाही तर डेफिनेटली आता जो आहे मतदारसंघ माहेरचा. ओके. माहेरचा का सासरचा? संधी मिळेल तशी. नाही. सासरचा का माहेरचा? एका शब्दात उत्तर द्या. सासर आणि माहेर एकच असेल तर काय सांगतात पुढचं. सोन्यावर निवडा. सासरचा का माहेरचा? संध्यानी असं उत्तर दिलं पाहिजे की माहेरच्या मतदारसंघातलाच नवरा पाहणार आहे. जामखेडचं नकोय मला. अरे अनेकांचे हृदय तोडले असतील. या उत्तराने कर्जत जामखेड असणार आहे मतदारसंघ? आता पर्यायच काही सोडला नाही दुसरा. पण तिथले नेते परत. सासरचा का माहेरचा मला मतदार? असं वाटतं निवडणूक लढण्याचं अजून उद्दिष्ट नाही. जेव्हा होईल तेव्हा मग तेव्हा पक्षाची बघितलं संधी जाईल. देईल. तेव्हा मग हवं बघितलं तर जाईल. दोन्हीकडनं फॉर्म टाकू. एक्सक्यूज दिलाय बरं का, आपण पण संधी मिळेल तसं सांगितलं होतं. नाही, मला प्रत्येकाकडनं एका शब्दात उत्तर पाहिजे. माहेर आणि सासूर सोडता बाकीचं विचारा. आडनाव लावणार आहे सासरचं नंतर. हे खूप मोठा टास्क आहे ना. आपली एक ओळख होते आपल्या आडनावावरनं. म्हणजे शर्मिला येवले, पूजा मोरे, संध्या सोनवणे. नंतर आडनाव बदलल्यास मग लोक ओळखतील का? मग आपलं पूर्वीच नाव आपल्याला लावावं लागेल. नाही, हे आपल्यावर नाही राहत, हे सगळं लोक ठरवत असतात. पूजा जाधव म्हणलं तर आज कुणीच ओळखणार नाही. ते पूजा अंगवळणी मोरे पडलंय म्हटलं ना की लगेच त्याच्यामध्ये. ओळखते. तर ते हे समाज डिसाईड करतो, हे आपण डिसाईड करू शकत नाही की आपल्याला काय लावायचं. राजकारणात आल्यानंतर नवऱ्यांकडनं काय अपेक्षा असते? शेवटचा महत्वाचा प्रश्न. प्रेम आणि फ्रीडम. स्वातंत्र्य आणि प्रेम बस. जसं मी म्हटलं, आदर, रिस्पेक्ट खूप गरजेचं आहे. तुमचा जेव्हा काल फोन आला ना तेव्हा माझी मैत्रीण आणि मी बोलत होती. ती 4-5 वर्षापासून सोबत काम करते. ती काल मला म्हणते की मी आता थांबते. मी न राहत म्हणते म्हणजे असं काय झालं की अचानक थांबते? नाही, घरचं लग्नाचं बघताय. किती विरोधाभास आहे. असं कसं काय लग्नाचं बघताय थांबते? नाही, 2 स्थळं आली पण नकार देऊन निघून.
राजकारणात आहेच तर नको, घरचे म्हटले थांब आता तिथं थांबणं वगैरे याच्यावर आपली वेगळी डिबेट होऊ शकते. पण पुरुषांना क्षेत्राचा प्रॉब्लेम असतो की तिचा मुक्तपणे वावरण्याचा प्रॉब्लेम असतो, यावर एक मोठा प्रश्न. त्यामुळे तो मुक्तपणे स्वातंत्र्य देणं म्हणजे कुटुंबाने आई वडिलांनी आम्हाला दिलंय, वास्तविक समाजात ते नाही दिलं जात. मला असं वाटतं मग ते तिकडनं तारखात अपेक्षित. मोरल सपोर्ट बस. अच्छा, आदर. पण मला असं तुम्हाला म्हणायचं की का प्रत्येक वेळेस आपण मुलांकडनंच का असं अपेक्षा ठेवल्या, का तुम्ही मुलांकडे अपेक्षा टाकताय? मला एक मिनिट कळलं नाही का असतोय आपण. ती म्हणली बस इतकंच. एक्झॅक्टली. नाही खूप म्हणजे याच्यात संकोच बाळगण्यासारखं मोरल काही नाही. सपोर्ट तोच होतो. सपोर्ट कोण करतं? जो मेंटली त्या गोष्टीला तेच रिस्पेक्ट म्हणते की करतो. तुम्ही फक्त मुलांवरती का प्रेशर टाकते की त्यांच्याकडनं एक काय लक्षात अपेक्षा? घ्या. It's a family, नाही, हे बघा, हे सगळं आता मी माझं family सांगते वेगळी एक आहे. यामध्ये मी जवळपास 9 तास दूर राजकारण करते. माझं सासर इथे एकत्रित कुटुंब आहे, पण आज त्यांच्या सपोर्ट शिवाय, त्यांच्या रिस्पेक्ट शिवाय, शेवटी ते रिस्पेक्ट करतात माझ्या फील्डला, माझ्या कामाला किंवा माझ्या त्या जबाबदारीला. ते सपोर्ट करतायत पूर्ण. सासू सासरे, जेठ जेठाणी, नवरा, हे सगळ्यांच्या सपोर्ट शिवाय आपण करू शकत नाही. त्याच्यासाठी त्यांना रिस्पेक्ट पण तेवढाच करावा लागेल त्या फील्डचा. तो एक विश्वास ठेवावा लागेल माझ्यावर की मी जातीये. आपण बोंबलत फिरतो अक्षरशः, रात्री प्रवास. मी बऱ्याचदा 2-2, 3-3 वाजता घरी येते. काय करणार? त्यावेळी त्यांचा तो विश्वास असणं गरजेचं आहे आपल्यावर. आपल्या स्वतःवर आहे पहिले तर, आपल्या स्वतःचा कॉन्फिडन्स. तेव्हा कुठे आपण तो विश्वास संपादन करून, मला वाटतं ते गिव्ह अँड टेक रिलेशन आहे. तर तुम्ही द्या, त्यांना विश्वास असला पाहिजे, असं आपलं आचरण असलं पाहिजे ऍट द एंड ऑफ द डे. आणि त्यांनीही आपल्यावर विश्वास ठेवला पाहिजे. फक्त नवराच नाही, त्यांचं पूर्ण पूर्ण कुटुंब. परिवार सपोर्ट करतोय आपल्याला. परिवार म्हणजे करणारच आहे. अखंड परिवार. मला काय वाटतं की पार्टनर, मुलीला पार्टनर फार चांगला असणं गरजेचं आहे. म्हणून आपण मुलगी म्हणून जेव्हा विचार करतो, पार्टनर चांगला म्हणजे फॅमिली चांगलीच असणार आहे. पार्टनर तुझ्याही क्षेत्रात आणि आमच्याही क्षेत्रात पार्टनर असल्याशिवाय आपण ती गोष्ट करूच शकत नाही. एक मोरल सपोर्ट पाहिजे असतो. आपण ज्या क्षेत्रावर, पुण्याच्या एक अभिनेत्री त्या एका रविशंकरांकडे गेल्या श्रीकृष्ण, त्यांना म्हटल्या गुरुजी शादी करणं जरुरी आहे का? तर गुरुजी म्हटलं शादी करणं नाही जरुरी, खुश राहणं जरुरी. तर म्हणजे करून राहा किंवा न करून राहा, पण मुलगी खुश राहिली पाहिजे, आनंदी राहिली पाहिजे. आणि तो एक महत्वाचा भाग आहे ना, लग्न हा एक महत्वाचा भाग आहे. लग्न करणं गरजेचं आहे आणि तू लाईफ पार्टनर हा सपोर्टिव्ह असणं फार गरजेचं आहे. हे 2 गोष्टी झाल्या. पण हा सपोर्ट फायनान्शियल पण तितकाच महत्वाचा आहे मला वाटतं. आणि याच्यामध्ये लाज बाळगण्यासारखं काही नाही. सगळ्याच पद्धतीने तुमचे पैशांचं म्हणजे इन्कम सोर्स तुमचा काही नाहीये. तुम्हाला पुढे जाऊन राजकारणात टिकायचं आहे तर पैसा पाहिजे, निवडणूक लढवायची तर पैसा पाहिजे, आणि पैसा लावणारा नवरा पाहिजे, असं वाटतं. सपोर्ट शांतता का पार्शियल वाटतं मला. हा. कम्प्लिटली मी त्याचं समर्थन पण नाही करत, आणि म्हणजे पार्शियल वाटतं मला. ठीक आहे, आपण स्वावलंबी झालो तर पूर्ण प्रेशर का द्यायचं नवऱ्याला? का अशी अपेक्षा ठेवायची? त्याला पण त्याचं करिअर आहे, त्याला पण त्याचा परिवार आहे. फक्त आपल्या करिअरसाठी आपण त्याला असं नाही फोर्स करू शकत की तू माझ्यासाठी हे कर, माझ्यासाठी ते कर. आपली पण तेवढीच जबाबदारी आहे की ते हातभार आपण पण लावला पाहिजे. लग्न आपण पण केलेलं आहे 50-50. जेव्हा आपण इक्वालिटी म्हणतो तर मुलीने पण तेवढंच भार पेललं पाहिजे आणि मुलांनी पण तेवढंच भार पेललं पाहिजे. सगळीच अपेक्षा मला नाही वाटत मुलांकडनं केली पाहिजे. तो विचारा तुम्ही अपेक्षा ठेवता की मुली म्हणून तुम्ही आम्हाला एक्सेप्ट करावं, तर तसं आपण वागलं पण पाहिजे ना. सगळ्याच अपेक्षा कशाला सासरकडनं आमच्या ठेवायच्या? किचन मध्ये जशी अपेक्षा आहे की समान असलं आपण पाहिजे. म्हणतो ना, सगळी महिलेला पाहिजे. आपण देवीचा दर्जा दिलेला आहे, अष्टभुजा म्हणतो. खरंच 8 हात नाहीयेत. एका वेळी आपण डिफरंट त्या वेगवेगळ्या कामांमध्ये आपण सगळं बॅलन्स करतो, म्हणून ते अष्टभुजा आपण ती पण आपलीच फॅमिली होणार आहे. Multitasking फॅमिली म्हणून आपण करू गेलो तर नाही, डेफिनेटली पण सगळं कुटुंब एक असतं तर एकमेकांच्या जबाबदाऱ्या एकमेकांवर करतोच. असतात. कधी तो आपल्याला निवडणुकीला पैसा लावेल तर कधीतरी आपण त्याच्या व्यवसायात पैसे देऊ. ही गिव्ह अँड टेक पॉलिसी आहे, कारण एक कुटुंब आहे. तर इनडायरेक्टली त्याच्यावरती त्या जबाबदाऱ्या जाणारच आहे. राजकारणी मुलीशी लग्न करायचंय, घरात येणारा पैसा दोघांचा असणार आहे. असं हा माझा आहे आणि हा असा असं काही नसेल मला वाटतं. बरोबर आहे. मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. राजकारणात शॉर्टकट्स असतात का? कुठल्याही क्षेत्रात शॉर्टकट आणि ते शॉर्टकट वापरूही नाही. जर लॉंग टर्म टिकायचं असेल तर सरळ मार्गानेच गेलं पाहिजे. नाही तर ते शॉर्ट मध्ये कट होऊन जातं. येस. जास्त लवकर प्रसिद्धी जास्त लवकर खाली आणते, असं आपण उदाहरण शॉर्टकट का पाहिलं. वापरतो आपण की आपल्याला तो पूर्ण मार्ग चालायचा नसतो. आणि जसं सांगितलं की
मध्येच कट होऊन जातं ते टेम्पररी आहे. त्याच्यामुळे जर लॉंग टर्म टिकायचं असेल तर मला वाटतं जे आहे त्या सगळ्या गोष्टी पार करूनच गेलं पाहिजे. परिस्थिती विकट पण येते, खूप विकट येते की त्या पॉइंटला आपल्याला वाटतं की नाही आता क्विट करायचंय, पण ते पण आपल्याला सोसायची ताकद असली पाहिजे आणि त्यावेळेस आपण शॉर्टकट न घेतलेलाच बरा. ते आपल्याला त्याची संधी घेऊन त्याचं शिकवण त्याची घेऊन आणि आमच्यासाठी सामान्य घरच्या मुलींसाठी शॉर्टकट नाहीच आहे, म्हणजे आम्हाला लॉंग कटच आहे. कारण की आता ह्या आपले नेते असतील अशोक चव्हाण साहेब, त्यांच्या मुलीला शॉर्टकट होता ना, कारण की त्यांनी तिकीट आणलं, त्या उभा राहिल्या, त्या झाल्या निवडून आल्या. आमच्यासाठी शॉर्टकट कसा असू शकतो? लॉंग 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 कट येतो, बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. खूप छान बोललो आपण, मस्त गप्पा झाल्यात आणि मला वाटतं ह्या चर्चा तुम्हाला दुसरीकडे करता आल्या नाहीत, त्या आपण केल्याचा प्रयत्न तरी केला. थँक्यू. काय बघतीये सध्या? पिक्चर, सिरीज असं बघतेस ते? हो, लहानपणापासून ग्रामीण भागात राहिले त्यामुळे टॉकीजचं नेहमीच अप्रूप होतं, पण मग जवळपास कधीच टॉकीज नव्हतं. मी सांगू शकते की मी इतके चित्रपट टॉकीजला बघितले, पण मग आता नंतर प्लॅटफॉर्म मिळत गेला. आता OTT प्लॅटफॉर्म आहे, खूप उत्तम प्लॅटफॉर्म आहे. तर चित्रपट एकतर मला प्रचंड आवडतात. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की आपण त्या क्षेत्रात, या क्षेत्रात नसतो तर आपण कुठल्या क्षेत्रात असतो, कदाचित त्या क्षेत्रात. कला क्षेत्र फार जवळच आहे, त्यामुळे रोज चित्रपट बघणं आवडतं. काल डोंट मूव नावाचा एक इंग्लिश चित्रपट बघितला, फार सुंदर, बघा नक्की. ओके, तू काय पाहतेस सध्या? अमेझॉन, नेटफ्लिक्स वर येणारी प्रत्येक सिरीज मी पाहते. हॉटस्टार एकही असं सोडत नाही की मी काही पाहत नाही. त्याच्यामुळे हॉटस्टार वरचं आर्या, मिर्झापूर हे सगळं काही मी पाहते. ओके, तू काय पाहतेस सध्या? मी सध्याचं सेम की जेही असेल अवेलेबल कॉन्टेंट, नेटफ्लिक्सवर असेल, अमेझॉनवर असेल, झी5 वर असेल, हॉटस्टारवर असेल, जे असेल त्यावेळी इंटरेस्टिंग वाटलं ते त्यावेळी बघते. आणि मूवीज बघायला म्हणणार तर मला आवडतं. मला थिएटरमध्ये जाऊन असं माझ्यासाठी तो एक हे असतो की मला तो थॉट प्रोसेस देतो समहाव. मला काहीतरी निर्णय घ्यायचा असेल त्यावेळी मी थिएटरमध्ये जातो. अरे बापरे. बऱ्यापैकी क्रुशियल माझ्या लाईफचे निर्णय मी मूवी बघता बघता घेतले. मूवी बघता विचार करायचा काय. हो, एक्झॅक्टली. तो माझ्यासाठी एक मेडिटेशनचा इंटरेस्टिंग आहे. तू काय पाहतेस सध्या? मी अजिबात हॉटस्टार, नेटफ्लिक्स काहीच बघत नाही. अजिबात. मी शेवटचा मूवी आता आलेला छावा बघितला, तो पण बऱ्याच वर्षानंतर मी थिएटरला जाऊन बघितला. पण मी बातम्या नेहमी बघते. अच्छा, येस. तू काय बघतेस सध्या? मी ज्या ज्या वेळामध्ये जे जे चांगलं काही असेल कंटेंट ते बघते. मूवी बघायला मला आवडतं, म्हणजे स्वतःसाठी जगल्यासारखं वाटतं मला ते, काहीतरी स्वतःसाठी सोहळा असतो. हा, मी काहीतरी नवीन केलं म्हणून ते मूवीज वगैरे बघते. आणि बातम्या तर झोपताना रोज बातम्या बातम्याच झोपू घालतात मला खरं पाहिजे. बातम्या बघणं जास्त इम्पॉर्टंट असतं. अपडेट राहणं स्वतःला खूप ठेवावं लागतं. काय तू सध्या काय पाहतेस? मी आता सध्या जे मास्टर शेफ असतंय, सेलिब्रिटी मास्टर शेफ, किंवा आता मी रिसेंटली डब्बा काटेल पण पाहते, म्हणजे एक नवीनच रिलीज झाली डब्बा आणि ते महिलांवरती आहे, तर मला आवडते ते पाहायला आणि आता ते मी कम्प्लीट करणार आहे पूर्ण. मला पाहण्यापेक्षा ऐकायला, गाणे ऐकायला खूप आवडतात. म्हणजे नवीन नवीन गाणे मला पाठ असतात, अपडेट असते लिरिक्स शोधून. हो, गाडी पूर्वी आपण लहानपणी कसं करायचं, ते पहिले मी लिहायचे, आता लिहित नाही. माझी एक डायरी होती त्याच्यामध्ये मी पूर्ण गाणं लिहिलेलं असायचं. गाण्याचे लिरिक्स लिहायचे, ऐकून ऐकून परत परत. छान आहेत, मस्त इंटरेस्टिंग गप्पा झालेल्या आहेत आणि तुमची एक वेगळी बाजू आम्हाला दिसलेली आमच्या प्रेक्षकांना. सो थँक्यू सो मच. तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूल मधनं लगावतीसाठी थोडा का होईना वेळ काढला. सो अशाच व्हिडिओसाठी आमचं लगावती युट्यूब चॅनल पाहत राहा. सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. एकाच व्यासपीठावर एवढ्या सगळ्या मुलींना एकत्रित आणून तासभर बसवलं. अशा लगावबत्तीला सगळ्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. समाजकारणाचे बरेच प्लॅटफॉर्म आहेत. मला असं वाटतं महिलांना एकत्र करणारे प्लॅटफॉर्म. आणि महिला दिनाच्या दिवशी तुमच्या चॅनलचं नाव पण बत्ती तुम्ही ठरवलं असतं तर दिवा देऊ शकला असता, पण तुम्ही मला बत्ती पेटवतो, लोकांची तिथूनच खरं तर तुम्ही स्त्रीला सन्मान देण्याचं ठरवलंय. मला असं वाटतं अशा चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आज महिला दिनानिमित्त लगावबत्तीने आणि मोहिनीने खूप चांगलं इनिशिएटिव्ह घेतलंय. आपण आतापर्यंत सगळे वादविवाद बघितलेले आहेत महिलांचे, परंतु पहिल्यांदाच कॅज्युअल टॉक, वेगवेगळ्या सर्वपक्षीय असं लगावबत्तीने एक इनिशिएटिव्ह घेतलं. त्यासाठी त्यांना शुभेच्छा. तसेच महिला दिनाच्या सगळ्या महाराष्ट्रातील महिलांना शुभेच्छा. आणि लगावबत्तीला जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय बीजेपी, जय महाराष्ट्र, जय बीजेपी, जय काय अजून राष्ट्रवादी.
खरं तर राजकारणाच्या व्यासपीठांवर सगळ्या जणी वेगवेगळी भूमिका मांडत असतात, परंतु सगळ्या पक्षातील युवतींना समान संधी देऊन समानतेची आणि हसरेखीच्या वातावरणात एका प्लॅटफॉर्मवर आणायचं काम लगावबत्तीच्या माध्यमातून झालेलं आहे. मुळात मोहिनी आणि मोहिनीच्या टीमचं सगळ्यात प्रथम अभिनंदन आणि लगावबत्ती टीमसाठी खूप खूप शुभेच्छा. तशाच महाराष्ट्राच्या प्रत्येक महिलेसाठी महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. फक्त एकच दिवस तिचा नाही आहे, तर वर्षातले 365 दिवस तिचे आहे. आणि लगावबत्तीसाठी पुन्हा एकदा आव्हान करेल की लगावबत्ती चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद. मोहिनीताईंनी सांगितलं आता राजकारणातल्या मुली कशा असतात ते लगावबत्तीवर नक्की पहा. तर मी तुम्हाला आवाहन करेल, नुसतं पाहू नका, तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. लगावबत्तीच्या माध्यमातून सर्वपक्षीय महिलांना त्यांनी संधी दिली. मोहिनीताई म्हणजे आधी असं वाटलं की तर काय प्रश्न विचारतील, तर त्यांच्या सगळ्या टीमने आम्हाला कम्फर्टेबल केलं आणि एक खूप लाईट हार्टेड कॉन्व्हर्सेशन आम्हाला सगळ्यांना करता आली. त्यासाठी लगावबत्तीचं धन्यवाद. आणि प्लीज चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.